न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वानो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामः एव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हा पुण्यभूमी अलंकापती अलंकापुरी या नगरीमध्ये श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीद्वारा आयोजित ज्ञानेश्वरी स्वाध्याय कार्यशाळा आणि वेदांत सत्संग समिती आयोजित ही चाललेला हे ज्ञानसत्र सद्गुरू गुरुवर्य महाराजांच्या उपस्थितीत आणि आशीर्वादाने हे चालत असतं। गुरुवर्य हळदी गुरुजींनी एक ओवी सांगितली होती महाराजांच्या बाबतीत की सहजे ब्रह्मरसाचे परगुणे आणि केले विद्यार्थ्यांलागी नारायणे की तेथही अवसरी वाढते पातलो आम्ही असं माझ्या जीवनात मला म्हणावं लागेल। गुरुवर्य महाराजांनी आज्ञा केल्यामुळे ह्या आजच्या काही 80 ओव्या आहेत ह्या माझ्या वाट्याला आलेल्या आहेत। यथामती यथावकाश जसं आपल्याला चिंतन करता येईल ते आपण पाहूया। हा ज्ञानेश्वरी असा उत्कृष्ट ग्रंथ आहे। गुरुवर्य घुले बाबांची ज्यांनी ज्ञानेश्वरी ऐकली असेल तर त्यांनी बाबा नेहमी सांगायचे की कधीकधी जीवनामध्ये अशी गोष्ट घडून येते की ग्रंथ योग्य असतो म्हणजे पण वक्ता योग्य नसतो, तर कधीकधी वक्ता योग्य असतो परंतु ग्रंथ योग्य नसतो, कधीकधी दोन्ही योग्य असतात परंतु श्रोता योग्य नसतो। इथं सर्व गोष्टी जुळून आलेल्या आहेत। ग्रंथ श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ आहे। सांगणारे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि ऐकणारे भक्तराज किरीटी परिषद असे भक्तांचे राजे असे अर्जुन हे ऐकण्याकरिता आहेत आणि त्यावर अतिशय सुंदर अशी टीका ज्ञानराजांनी लिहिलेली आहे। अतिशय सुंदर ही टीका आहे। या टीकेचं वर्णन करत असताना सहज जर जनाबाईंचे अभंग पाहिले तर जनाबाई महाराज म्हणतात की ज्ञानेश्वरी पुढं म्हणजे गीतेचं व्याख्यान इतर टीका आणि ज्ञानेश्वरी टीका याचं तुलनात्मक चिंतन करत असताना आपल्याला अन्य टीकेला नावं ठेवायची नाहीत परंतु आईसाहेबांचे वाक्य म्हणून सांगायचे तर जनाबाई महाराज म्हणतात गीतेवरील आन टीका तेने वाढियली देखा रत्न कनक ताटा माझी तेने ओगळिली कांजी एका ज्ञानेश्वरी वाचुनी म्हणे नामयाची जनी। जनाबाई महाराज म्हणतात गीतेवर अन्य टीका आणि ज्ञानेश्वरी टीका। ज्ञानेश्वरी टीका म्हणजे रत्नकनक ताटामध्ये वाढलेले अमृताचं भोजन आहे आणि अन्य टीका म्हणजे कांजी वाढलेली आहे असं जनाबाईंचं म्हणणं आहे। म्हणून आपल्याला अन्य टीकेला नाव ठेवायचं नाही परंतु ही प्रासादिक टीका आहे असं गुरुवर्य घुले बाबा म्हणायचे। प्रासादिक कशी? कारण ही संत मान्य आणि देवमान्य टीका आहे। संत मान्य टीका का म्हणायचं की सर्व संतांनी तेहे माय ज्ञानेश्वरी म्हणजे जनाबाई मान्यता देतात। नामदेव महाराज म्हणतात की गीतारूपी सोन्याची लगड आणि तिच्यावर ज्ञानराज माऊलींनी केलेले तिचे हे अलंकार आहेत, अध्यायरूपी ओव्यारूपी अलंकार आहेत। गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली। सर्व संतांनी नाथ महाराजांनी तर एवढं तोंड भरून वर्णन केलं भावधरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी ही संत मान्य टीका आहे आणि विशेष म्हणजे देवमान्य टीका आहे। भगवंत सांगतात विठोजी म्हणे ज्ञानांजना तुझेनी कवित्वे हरे दारोणा उच्चारिता महाविघ्ना सकळी पळती। भगवंताने ज्यावेळेस ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि भगवंतापुढे समर्पित केली त्यावेळेस भगवंताने समाधीत बसण्याच्या वेळी ज्ञानराज माऊली पुढे ज्ञानेश्वरी ठेवून बसले होते म्हणजे जावणी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेविली आवडीचा अध्याय उघडीला नववा बोलिले ते धवा ज्ञानदेव। ज्यावेळेस ज्ञानराज माऊली भगवंतापुढे सांगायला लागली की ही अमृत अनुभव आनंद लहरी ग्रंथ सिद्ध केला ज्ञानेश्वरी संस्कृत प्राकृत वै खरी वदली माझी। ज्ञानराज माऊलींचे गुरुवर्य वक्तेबाबांनी 21 ते 22 ग्रंथ ज्ञानराज माऊलींनी लिहिले त्यातील आपल्या हाती 1-2 लागले 4-5 लागले म्हणावे लागतील। ज्ञानराज माऊलींनी प्राकृत भाषेतही भाषांतर केलेले आहेत आणि संस्कृत भाषेत भाषांतर केलेले त्यातले 5 श्लोक आज उपलब्ध आहेत फक्त। यदक्षरमनाख्यम सांगायचं काय की संस्कृत आणि प्राकृत वाङ्मयावर उत्कृष्ट असं चिंतन मांडणारे ज्ञानराज माऊली आहेत। भगवंताने ज्यांच्या टीकेला प्रासादिकता द्यावी भगवंताने म्हणावं की देव विठोजी म्हणे ज्ञानांजना तुझेनी कवित्वे हरे दारोणा
ज्ञानराज माऊली आपल्या कवित्वामुळे दारुण अशा संसाराचं हरण होईल आणि उच्चारिता महाविघ्ना सकळ ही कळती. नुसतं तुमच्या कवित्वाचं नुसतं नाव घेतलं, अमृतानुभव अमृतानुभव अमृतानुभव, ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी, तर महाविघ्न पडून जातील अशी भगवंताची याला प्रसाद घेतलेला आहे. किंवा भगवंताने सांगावं, देव म्हणे ज्ञानेश्वरा तू अवतरणी माझी चराचरा, हरिला महादोष थारा तू झोली कवित्वे. देवाने सांगावं की ज्ञानराज माऊली तुम्ही या चराचरात्मक वृत्तीलोकामध्ये अवतीर्ण होऊन महादोषाचा जो थारा म्हणजे त्याला ठिकाण होतं वस्तीस्थान, ते वस्तीस्थान दूर केलं. हे तुमच्या काव्याला फार मोठं महत्व आहे. माऊलींनी काव्य करत असताना कसं केलं भगवंताची 2 प्रमाणं सांगेल आणि पुढे जाईल. भगवंत सांगतात की जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेव सफळ केला, पद पदांतर कथिला जेणे आत्माराम संतोषे. स्वतः निवृत्तीनाथांनी म्हणावं की पदाची कोर नसंदी, आणि तेच निवृत्तीनाथांनी म्हणजे भगवान शिवशंकरांनी म्हणावं आणि भगवान श्री हरी विष्णूंनी सुद्धा म्हणावं की माऊली तुम्ही जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेवी सफळ केला, तो तो ज्ञानराजांनी सफळ केला. काय केलं तर गीतेचा पद पदांतर कथिला जेणे आत्माराम संतोषे. म्हणजे आत्मदेव ज्ञानदेवांनी केलेली टीका हे आत्मदेवाला मान्य झाली असं आहे. किंवा आणखी एक प्रमाण आहे, गोड प्रमाण आहे की भगवंत सांगतात की तुम्ही टीका कशी केली, तू महद्ब्रह्मीचा अंश पद पदांतरी केला प्रवेश, दावून या उदास विशेष या जीवाशी तारिले. म्हणजे ही नौकाच आहे ज्ञानेश्वरी. म्हणजे अगोदरच एक जणांनी कोणीतरी अभंग म्हटला, तो का म्हणे नाव जनासाठी उदके ठाव, ही साक्षात भवतारण्याकरता अशी नौका आहे. सर्व वक्त्यांकडून तुम्हाला हे ऐकायला भेटेलच, परंतु आपल्याला प्रस्तुत विषयाकडे वळणं फार गरजेचं आहे. चाललेला विषय असा आहे की अर्जुन आणि भगवंत हे समरांगणात प्राप्त झाले असता भगवंताने अर्जुनाला मोह उत्पन्न होण्याकरिताच आपल्या बांधवापुढे नेलं. भगवंताला कळत नव्हतं का तिकडे दुसरीकडे जिकडे म्हातारे माणसं नाहीत तिकडे न्यावं, पण भगवंताचा हा धूर्तपणा, कारण भगवंताला हे ज्ञान प्रगत मोठी माणसं निमित्ताशिवाय काही करत नाही. हो, भगवंताला गीतेचं तत्वज्ञान अर्जुनापुढे मांडायचंय, परंतु निमित्त कसं करावं तर अर्जुनालाच महामोहरूपी धर्म कसा निर्माण होईल म्हणून भगवंताने अर्जुनाला त्या नेमकी आपली जी प्रेमाची आस्पद स्थानं आहेत त्यांच्या पुढे घेऊन उभं केलं आहे. आणि अर्जुनाला त्यांना पाहून मोह झाला आणि मी त्यांना भगवंता मारू शकत नाही. भगवंत खवळले की अर्जुना, अरे हे तुझं असं तू अपौरुषत्व काय घेत आहे, तू कोण आहेस, तू पहा तुझं काय व्यक्तिमत्व आहे, तू आज संग्रामी हरवून केला आणि तू असं बोलत आहे. मग यावर अर्जुनाचे काय उद्गार आहेत ते आपल्या वाट्याला आलेले आहेत. महाराजांनी सांगितलं की श्लोकाचा भाव अगदी सरळ सांगा, श्लोकाचा भाव स्पष्टच होणार आहे, पण तूर्त थोडक्यात पाहायचा तो असा की न च एतत् विद्मः कतर नह गर्यः यत् वा जयम यदि वा नह जयेयुः यान एव हत्वा न जिजीविषामः ते अवस्थिताः प्रमुखे भारतराष्ट्राः. पहा अर्जुन भगवंताला काय म्हणत आहे की नह कतरत गर्यः, नह कतरत गर्यः एतत् न विद्मः. आमचं सर्वोत्कृष्ट काय आहे हे आम्हाला लक्षात येत नाही अर्जुन सांगत आहे. आणि वा यद वा जयम यद वा न जयेयुः, आमचा म्हणजे जे आम्ही जिंकू अथवा आम्ही न जिंकू हेही आमच्या लक्षात येत नाही. आम्ही हे न विद्मः हेही मी जाणत नाही. आणि मी ज्यांना मारण्याकरता पुढे आलोय यानेव हत्वा न जिजीविषामः, यान हत्वा एव जिजीविषामः न. या पुढं आमचे जे पुढं प्रेमाचे आस्पदच ठिकाणं पुढे उभे आहेत आणि त्यांना मारून जिवंत राहण्याची आम्हाला इच्छा नाही. आणि ते नेमकेच प्रमुखे धारतराष्ट्र प्रमुखे अवस्थिताः, ज्यांना मारून आम्हाला जगण्याची इच्छा नाही आणि तेच मरण्याकरता आमच्या पुढे येऊन उपस्थित सन्मुख राहिलेले आहेत. भगवंत आम्ही काय करावं. एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारूनही बोलिले होते, तरी निके काय वेळापर होते ते तुम्ही जाणा. अर्जुनाचा भगवंताचा संवाद सुरू आहे. अर्जुन सांगत आहे एरवी माझ्या चित्ती जे होते, अर्जुन सांगत आहे एरवी जे माझ्या चित्ती होते भगवंता, जे माझ्या चित्तामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये होतं ते मी विचारूनही बोलिले येथे. तर भगवंता ते मी येथे विचारूनही बोलिलो. भगवंता माझ्या अंतःकरणामध्ये जे होतं ते आता मी सर्व येथे म्हणजे या समरांगणामध्ये किंवा येथे म्हणजे तुमच्या पुढे विचारूनही म्हणजे पृथक्करण करून बोललेलो आहे की आता आम्ही काय करावं.
परी निके काय यया परवते ते तुम्ही जाणा. पण भगवंता परी म्हणजे परंतु, यया परवते काय निके म्हणजे याही पेक्षा काय चांगलं आहे का, निके म्हणजे चांगलं आहे का, हितकारक आहे का ते तुम्ही जाणा भगवंता. ते मात्र तुम्ही जाणा. भगवत भक्त त्याला म्हणतात की तो का म्हणे ठेवी पैसे आणि आम्ही राहू त्याच्या इच्छे. भगवंताच्या इच्छेवर अवलंबून त्याचं सर्व म्हणजे वेल ही स्वतंत्र गगनाकडे धाव घेत नसून वृक्षाच्या आधारानेच घेत असते. अर्जुनाने भगवंताला वृक्ष मानून ही वेल भगवंताच्या भगवंत रूपी वृक्षाच्या आश्रयाने वर चढत आहे. अर्जुन आणखी काय म्हणत आहे, तरी विरू जायशी ऐकिजे आणि या बोलीची प्राण सांडीजे ते येत संग्राम याजे उभे आहात. भगवंता तरी विरू जायशी ऐकिजे, तरी जयांशी गुरु ऐकिजे. गुरु म्हणजे वैराची किंवा वाकडेपणाची गोष्ट ज्यांची कानावर पडली असता ऐकिजे आणि या बोलीचे प्राण सांडीजे. आणि या म्हणजे त्या विरुद्ध वाकडेपणाच्या गोष्टी किंवा वचने, बोलीचं म्हणजे त्यांच्या वैरत्वाची अशी वचने कानावर पडली असता प्राणी सांडीजे. आम्ही लगेच देहत्याग करू. म्हणजे त्या पुढची मंडळी जी माझ्या पुढे उभी आहे यांच्याबद्दल जर कोणी विरुद्ध बोललं तर मी स्वतः प्राणोत्क्रमण करू शकतो अशी माझी भूमिका आहे. आणि ते येत संग्राम याची उभी असते. ज्यांच्याबद्दल कोणी वैरात्मक भाषेने बोललं तर आम्ही प्राण सांडू आणि नेमके तेच प्राणत्याग करण्याकरता इथं संग्राम व्याजे माझ्याशी भांडण्याकरता, व्याजे म्हणजे निमित्ताने, संग्रामाच्या व्याजाने म्हणजे संग्राम लढाईच्या निमित्ताने माझ्या पुढे उभे आहेत. आता भगवंतांनी काय करावे, आता ऐशिया ते वधावे की आव्हेरून या निघावे, या दोहोमाजी काय करावे ते नेलो आम्ही. भगवंता वास्तविक पाहता यांना मारून जगण्याची माझी इच्छा नाही. पण हे म्हातारे महातारा ज्यांचे असतात त्यांना म्हातारा म्हणतात आणि ते खुशाल माझ्या पुढे आले. असं वाटत आहे आता एकदा यांचा सुपडा सातच करावा. आता ऐशिया ते वधावे यांनी यायला नको होतं पण यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं ना. पण हे आले मग आता यांना मारूनच टाकू का काय की आवेरून याने घ्यावे किंवा की अथवा आवेरून याने घ्यावे किंवा म्हातारी माणसं येतं कुठं यांना हे म्हणजे काय आहे, वाळूची विहीर पाडण्याची गरज पडत नाही. हो, वाळूची विहीर हळूहळू ढासळतच असते. मग आपण यांना मारण्यापेक्षा आपण दूर जर निघून ते कालांतराने मारणारच आहोत. म्हणून यांचा त्याग केलेला चांगला की आवेरून याने घ्यावे, या देहोमाजी काय करावे ते नेलो आम्ही. भगवंता यांना मारावं की यांचा त्याग करून आपणच निघून जावं, या देहोमाजी म्हणजे या दोन्हीमध्ये काय करावे ते आम्ही नेलो. भगवंता आम्ही काय करू ते मात्र आम्ही जाणत नाही. अर्जुन पुढे काय म्हणत आहे, संपूर्ण श्लोकाचा उच्चार सर्वांनी करायचा आहे. कार्पण्य दोष दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां यच्छ्रेयश्चान्विष्टितं ब्रूहि तन्मे शिष्येस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. कार्पण्य दोषो पहत स्वभाव ही एक पद इथून तिथून. पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयः स्यात् निश्चितं ब्रूहि तत् मे शिष्यः ते अहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. पहा कार्पण्य दोषोपहत स्वभावः धर्मसम्मूढचेताः अहं त्वां पृच्छामि. अर्जुन काय म्हणत आहे पहा, कार्पण्य दोषोपहत, कार्पण्य दोष उपहत स्वभाव. कार्पण्य म्हणजे करुणा, यांच्याविषयीची दया. आणि ह्या दया हा दोष माझ्या ठिकाणी उत्पन्न झाल्यामुळे माझा स्वभाव उपहत झालेला आहे. माझा जो क्षात्र स्वभाव आहे तो हनन झालेला आहे. आणि माझी स्थिती कशी झाली, धर्मसम्मूढ चेता. धर्म म्हणजे कर्तव्य कर्म, कर्तव्य कर्माविषयी मी दिंगूढ झालेलो आहे. आणि अशा वेळी अहं त्वां पृच्छामि, मी तुला विचारत आहे. मग आता तुझं काय कर्तव्य आहे, यत् निश्चितम श्रेयः स्यात्, यामध्ये जे निश्चित निश्चयकारक श्रेय म्हणजे आमचं कल्याणकारक आहे, स्यात् म्हणजे आहे, तर मे ब्रूहि ते मला सांग. अर्जुन म्हणत आहे, भगवंता माझं जे कल्याणकारक आहे ते आता मला सांग. मी धर्माच्या बाबतीत दिंगूढ झालेलो आहे आणि मी तुझ्या बाबतीत कसा झालो आहे. तर अर्जुन सांगत आहे की शिष्यस्तेहम शाधि मां त्वां प्रपन्नम. तर अर्जुन सांगत आहे ते अहम शिष्य त्वां प्रपन्न मां शाधि, तुझा मी शिष्य झालेलो आहे, तुला मी शरण आलेलो आहे. त्वां अहम प्रपन्न, तुला मी शरण आलेलो आहे. मां शाधि, गुरुदेव भुलेबा सांगायचे
मी तुला शरण आलेलो आहे, माझी शादी म्हणजे लग्न कर. असं म्हणजे वळवणाने सांगायचे. तर इथं शादी शब्दाचा अर्थ आहे मला उपदेश कर, भगवंता मी तुला शरण आलेलो आहे, कर्तव्यतेच्या बाबतीत मी दिंगूळ झालेलो आहे, मला काय कर्तव्यता आहे आणि काय कर्तव्यता नाही हे तुम्हाला पटवून सांग. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. अर्जुन सांगत आहे आम्हा काय उचित, आम्हा म्हणजे आम्हा सर्व पांडवांना यावेळी काय उचित आहे, काय करणीय आहे, काय हेय आहे आणि काय उपादेय आहे, काय ग्राह्य आहे आणि काय त्याज्य आहे, ते पाहता न स्फुरे येथ. आम्हा काय उचित ते पाहता येथ न स्फुरे. ते जर पाहता म्हणजे विचार करू गेलो असता, येथ म्हणजे या प्रसंगी न स्फुरे मला उमजत नाही, मला कळत नाही, मला आठवत नाही म्हणण्यापेक्षा दोन्हीतला विवेक होत नाही की मी नेमकं करू का. का बरं असं झालं, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. आणि मग जे कारण येणे मोहे चित्त, येणे मोहे माझे चित्त व्याकुळ. या भगवंता या मोहामुळे माझं चित्त, माझं अंतःकरण व्याकुळ झालेलं आहे, गोंधळून गेलेलं आहे. आणि त्यामुळं मला काय करावं आणि काय करू नये याचं मला विवेक होत नाही. भगवंता तुम्ही सांगा. ते भगवान काय गोड दृष्टांत भगवान म्हणजे ज्ञानराज माऊलींनी अर्जुनाच्या मुखात घातला. ही गोरेरे घोलेबांची भाषा. गोरेरे घोलेबा म्हणायचे हे दृष्टांत अर्जुनाने नाही दिलेले, परंतु ज्ञानराज माऊलींनी ह्या वळ्या अर्जुनाच्या मुखात घातल्या. ही गोंची भाषा. तिमिरा विरुद्ध जैसे. आता माझ्या ज्ञानेश्वरीत असा पाठ आहे, पण इतर ज्ञानेश्वरीमध्ये तिमिरा अवरुद्ध जैसे, दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पाशीच असताना दिशे वस्तुजात. अर्जुन सांगत आहे तिमिरा अवरुद्ध जैसे. जर तिमिर नावाचा दोष हा नेत्रेंद्रियाला होत असतो, रोग आहे हा एक, आणि त्याने दृष्टी अवरुद्ध होत असते, म्हणजे दृष्टीला अडथळा येत असतो. मग जैसे तिमिरा अवरुद्ध, तिमिराने अडथळा केला असता दृष्टीचे तेज भ्रंशे. दृष्टीचे म्हणजे नेत्रेंद्रियाची, तेज म्हणजे जी त्याची नेत्रेंद्रियता आहे, म्हणजे पुढची रूपग्राहकता आहे. तर ती रूपग्राहकता भ्रंशे. भ्रंशे म्हणजे मांडव्यत्वाला येते किंवा लोप पावते. तिमिर नावाचा रोग झाला तर जसं किंवा मोतीबिंदू झाला, नाहीतर मोतीबिंदू तिमिर एकही असू शकते, पण मला त्यातलं काही ज्ञान नाही. म्हणजे तिमिर नावाचा रोग झाला तर नेत्रेंद्रियाची जी रूपग्राहकता आहे त्याच्यामध्ये मांडव्यत्व येतं किंवा लोप पावतो. मग होते काय, मग पाशीच असताना दिसे वस्तू जात. मग तिमिराने ज्यावेळेस अडथळा केला असता नेत्रेंद्रियाद्वारे रूपग्राहकतेला, तर मग होतं काय, मग वस्तू जात पाशीच असताना दिसे. वस्तू जात, जात शब्द समूहवाचक आहे इथे. वस्तूंचा म्हणजे पदार्थांचा समूह पाशीच असता म्हणजे जवळच असता न दिसे, दिसत नाही. देवा मज पैसे झाले, जे मन हे भ्रांतीग्रासिले, आता काय हिता आपुले तेही नेणे. अर्जुन सांगत आहे बघ, देवा म्हणजे हे भगवंता पैसे मज झाले, त्याप्रमाणे मला झालं. त्याप्रमाणे म्हणजे जसं नेत्रेंद्रियाच्या पुढे तिमिर नावाचा रोग आला असता दृष्टीला अडथळा निर्माण होतो आणि जवळच्या वस्तू जात लक्षात येत नाहीत, लक्ष ध्यानात येत नाहीत, तर भगवंता त्या दृष्टांताप्रमाणे मला झालेला आहे मज पैसे झाले, जे मन हे भ्रांतीग्रासिले, जे मन हे भ्रांतीग्रासिले, जे हे मन भ्रांतीग्रासिले. माझं हे जे मन आहे की ज्या मनाने ग्राह्य आणि त्याज्य काय हे त्याच्या लक्षात यायला पाहिजे, पण तेच मन भ्रांतीने ग्रासिले म्हणजे व्यापून गेलेलं आहे. आता काय हित आपुले तेही नेणे. आता आपले काय हित, आपले म्हणजे स्वतःचे माझे काय हित आहे तेही नेणे, ते मी आता जाणत नाही. तरी श्रीकृष्णा त्वा जाणावे, निकेत ते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आघळे आम्हाशी तू. भगवंता तू हे मला सांगावं. का सांगावं? गुरुरे गुरुदेव सांगायचे. अर्जुन हेतू देत आहे, हेतू का सांगावं. उदाहरणार्थ येत्र येत्र धूम, आपले पर्वत वन्यमान धूमत्वात, म्हणजे पर्वत वन्यने युक्त आहे म्हणजे का हेतू दिसत आहे धूमत्वात. ज्या अर्थी दूर दिसत आहे त्या अर्थी तिथे अग्नी आहे, कारण व्याप्तीचे साहचर्यता अशी आहे की येत्र येत्र धूम तर तत्र तत्र वन्यही. भगवंता तू मला सांगावं. का सांगावं, त्याचं कारण काय आहे, काय हेतू आहे, या ओळीत भगवंत आपल्या अर्जुनाने प्रगट केलेला आहे. तरी श्रीकृष्णा तू जाणावे, निकेत ते आम्हा सांगावे. भगवंता आम्हाला काही कळत नाही ना, पण तुला कळत आहे. मग तरी श्रीकृष्णा हे भगवान श्रीकृष्णा तू जाणावे, तू लक्षात आणावं, तू विचार करावे आणि निके ते आम्हा सांगावे. निके म्हणजे कल्याणकारक, हितकारक, आम्हाला निश्रेयस स्थितीला प्राप्त करून देणारं जे आहे ते आम्हा सांगावे. ते आम्हा पंडिराजांच्या मुलांना सांगावे, जे सखा सर्वस्व आगावे आम्हाशी तू.
असं जे मी तुला असं का म्हणत आहे, जे म्हणजे कारण, हे म्हणण्याचं मुख्य कारण असं आहे की तू आम्हाशी सखा सर्वस्व आघवे. अर्जुना, तू आम्हाला कसा आहे? तू आमचा सखा आहे, तूच आमचं सर्वस्व आहे. नाही नाही, सर्व आघवे म्हणजे सर्व तूच आहे. आता हे अतिप्रीतीच्या बोलात असं म्हणजे हे आग्रहार्थी दुरुक्ती होऊ शकते, अतिप्रित्यार्थही दुरुक्ती होऊ शकते. दुरुक्तीचे अनेक प्रकार आहेत. कधी कधी माणसं आग्रहार्थी दुरुक्ती करतात. हो, काय जिलेबी गोड झाली, घ्या. आता एकदा घ्या म्हटल्यावर कळत नाही का आम्हाला, घ्या कशाला? ही आग्रहार्थी दुरुक्ती आहे. तसं सर्वस्व आग्रह हे समानार्थकच शब्द आहेत. परंतु अर्जुनाचा आता प्रेमाची उचंबळे मोरस सांगत आहे अशी स्थिती झाल्यामुळं अर्जुन म्हणत आहे. अर्जुनाने तर फार सुंदर एक भगवंताचं नाव योजलेलं आहे, सखा. अर्जुन भगवंताला सखा म्हणत आहे. सखा कशाला म्हणतात? समानम ख्याती नाम कथयती ती सखा. अगदी ज्ञानराज माऊलीनेच शब्दाची योजना करावी महाराज, म्हणूनच आपला माझा विषय झाला. अगदी समानम नाम हितकारक असा अर्थ करू आपण त्याचा. ख्याती नाम कथयती, जो हितकारक सांगतो त्याला म्हणावं सखा, आणि जो अहितकारक सांगतो त्याला काय म्हणावं? आता हे मी कशाला सांगावं? तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी अमुते. भगवंता, तू आमच्या बाबतीत कसा आहे? भगवंता, आम्ही तुझ्याशी असे आनंद झालो आहोत की आम्ही सगळी नातं तुला जोडलेली आहे. हो, काही नाते आपली व्यवहारातली असतात आणि काही परमार्थात नाते असतात. व्यवहारातली नाते म्हणजे ही माता पुत्र पत्नी बंधू ही आदी नाते आहेत. परंतु परमार्थात ही सगळी नातं जर संत भक्त असेल तर तो संतांकडे जोडतो, आणि भगवत भक्त असेल तर तो भगवंताकडे जोडतो. संत भक्त असेल तर ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाचे. तो का म्हणे, जैशी आवडती हरीचे दास, तैशी नाही आस अनिकाची. असे भगवत आपल्या संतांशी नातं जोडलं जातं किंवा देवाशी नातं जोडलं जातं. देवाशी नातं कसं जोडलं जातं ही प्रत्यक्षच वेगळी आहे. देवाशी नातं का जोडायचं? गुरुदेव गुरुदेव म्हणायचे, हे असो विस्मय दातारा, देवाला पाहुणा का करायचं? ज्ञानराज माऊली म्हणतात, शांतीदया पाहुणा हरिकरी. ज्ञानी आपल्या हरिपाठात 1-2 पाहुणे आले, एक जीव पाहुणा आणि एक देव पाहुणा. जीव पाहुणा यमाचा पाहुणा प्राणी होय, आणि देव पाहुणा शांतीदया पाहुणा हरिकरी. हा हरी पाहुणा कसा आहे की तो जर आपला पाहुणा झाला, तो जर सोयरा झाला तर होतं कसं? हे असो विस्मय दातारा, तू होशी गयाचा सोयरा. तो सोयरिकेपणाचा व्यवहार मुके जिगा, तो आता त्याची सगळी बंधनं तुटून जातात. म्हणून भगवंताबरोबर अर्जुन नातं जोडत आहे. तू म्हणजे हे भगवंत, तू कोण आहेस? गुरु आहेस, बंधू आहेस म्हणजे माझा भाऊ आहेस, पिता आहेस म्हणजे वडीलही तूच आहेस. तू आमची इष्ट देवता. भगवंता, तू आमची म्हणजे आम्हा पांडवांची इष्ट देवता म्हणजे इच्छित देवता आहे. तूची सदा रक्षिता आपदी आमुते. तूची आमुते आपदी सदा रक्षिता. हे भगवंता, हे तूची म्हणजे हे श्रीकृष्णा, तू आमुते म्हणजे आम्हा पांडवास, आपदी म्हणजे संकट काळामध्ये आमचा सदा रक्षिता. नुसता रक्षिता नाही तर सदा भगवंत तू सदैव रक्षण करतो. ही अगदी सगळी विशेषणे एकदम सार्थक आहेत महाराज. भगवंताला बंधू का म्हटलं? कारण बंधनात विमोचयती इति बंधू हो. भगवंता, मी आता बंधनात पडलेलो आहे. बंधू म्हणण्याचं हेच कारण आहे की तू त्या बंधनातून मला सोडवशील. नुसता सोडवशील नाही तर पिता, पालयती इति पिता. हो, पारक्षणे धातू नाही घ्यायचं इथं, कारण का खाली रक्षिता धातू मुळातच आलेला आहे. पालयती इति पिता, तू सोडून आमचं पालनही करशील, इष्टदेवता आहे. आणि रक्षती इति रक्षिता, रक्षण करणार आहे. म्हणजे 3 शब्दाची व्याख्या सांगितलं. गुरुची का सांगितली नाही? पुढे आलेलंच आहे. जैसा शिष्यांते गुरु सर्वथा नेणे अहेरू, की सरिताते सागरू तेजी केळी. भगवंताला अर्जुन दृष्टांत देऊन सांगत आहे, भगवंता तू हे मला तत्व सांगितलंच पाहिजे. का? तू माझा आदर करता कामा नाही. का आदर करू नये? काय गोड दृष्टांत दिले. जैसा शिष्याते गुरु सर्वथा आयरोने, जसा गुरुवर्य जे आहेत ते शिष्याचा सर्वथा म्हणजे सर्वतोपरी आदर म्हणजे त्याग करत नाहीत. कारण काय आहे? सत्शिष्य ग्रहा जोडे भाग्य योगेशी, महिमा ज्याच्या संग गुरुत्वाशी. ते आमचे भगवान आपलं योगीराज चांगदेव महाराज यांना शरण गेले. योगीराज चांगदेव महाराज इथं जन्माला आले, सर्व विद्या शिकले. किती विद्या शिकले? 14 विद्या आणि 64 कळा. अध्ययने आगळा तुझा नाही. 14 विद्या आणि 64 कळा. आम्हाला शिवरंजनी येथील भैरवी म्हणायला जातो तर शिवरंजनी जातो, शिवरंजनी म्हणायला तर भैरवी जातो. दोनच राग येतात, पण काय राग असतो असू द्या त्याविषयीचा. पण आमचे योगीराज चांगदेव महाराज हे सकल विद्या विभूषित झाले. सर्व मंडळी त्यांच्या दर्शनाला यायची. अतिथी ब्राह्मणी येती दर्शनाशी,
वंदिनी चांगली अशी करती पूजा. आपण 2 वर्षापूर्वी हे पाहिलंय, सगळे पाहायचे, दर्शनाला म्हणायचे, म्हणती विद्या सिद्ध अवतार झाला, नेम ब्रह्मालाही नाही वेशे, या वेशाने ब्रह्मदेव तर नाही आले ना, असे ते म्हणायचे. आणि मग चांगदेव महाराजांना आता लोक विद्वान झाला का लोक काय विचारतात, तुमचं सांगा गीतेची 2 श्लोक सांगा, एखाद्या गमचं गच्छ कसं झालं, हे नाही. तंबाखू काय इकडं लग्न का करणार, सोनं नाही का, हे लग्नाचं विचारतात पहिलं, सगळे लग्नाचा म्हणते या उपरी करा लग्नाचा विचार करायला लागले. चांगदेव महाराज म्हणले, मी लग्नाचा विचार मला सांगू नका, पण आता उद्याच प्रारंभाशी ग्रंथ कोण, उद्या काय शिकायचं हे मला सांगा. सगळे म्हटले, महाराज तुम्ही सगळी विद्या शिकले ना, आता काय शिकायचं, एकच राहिला योगाभ्यास, एक योगाचा अभ्यास राहिलाय, तुम्ही तो शिका. म्हटलं मग शिकवा. म्हणले आम्हाला कसला योग येतोय, काय चाड आम्हा योग येईन, करू मंत्र स्नान संध्याचे, आम्हाला ते योगाची काय घेणार आहे. म्हणजे मग कोणी शिकवणार नाही का. तेव्हा ते द्विज म्हणती योगी नाही तर स्वदेशी, असं ती वाराणसी माझी विरळे, वाराणसीत मात्र ती योगी आहेत, तुम्ही तिथं जा. चांगदेव महाराज वाराणसीला निघाले, परिसरातले सगळे नारायणडोह परिसरातले सगळे मंडळी निघाले, महाराज तुम्ही काशीला चालले, यावं का आम्ही काशी करायला, चांगदेव महाराज म्हणजे कशाला काशी करता तिथे येऊन. आणि मग चांगदेव महाराज त्यांना घेऊन गेले, तिथल्या ब्रह्मरम्यांना विचारलं मला योग शिकवा. ते म्हणले आम्हालाही योग येत नाही, पण कर्णोकर्णी ऐकत आहोत की या विवरात एक योगीराज बसलेले आहेत, तिथं तुम्ही जा. आणि मग चांगदेव महाराज तिथे गेले, लागून या चरणा वेदाक्षरी स्तविला, प्रसन्न तो केला तपोराशी. नवबरा म्हणतात त्यांच्या चरणाला लागले, प्रसन्न केलं. मग ते म्हणलं का कुठून आला, असं का, नगरून का, हो बाहेर, पश्चिम महाराष्ट्राला जागा नाही इथं, पश्चिम महाराष्ट्राला जागा नाही इथं, असे ते महाराज ते गुरुच होते. हा म्हणजे रूमधला उकार त्यांचा होता तिथं. तर झालं कसं, चांगदेव महाराज आल्यानंतर त्या गुरूंनी विचार केला, अरे सच्चिष्य विरळा जोडे हृदयदेशी, महिमा ज्याच्या संगे गुरुत्वाशी. असा सच्चिष्य कधी भेटेल मला की ज्याच्या संगे गुरुत्वाला महिमा येत आहे. आणि मग त्या गुरूंनी त्यांचा त्याग केला नाही, जैसा शिष्याचे गुरु सर्वथा आवेरून येणे, त्याचा सर्वथा त्याग करत नाही. चांगदेव महाराजाला त्यांनी योग मुद्रा नुसत्या सांगवल्या तर वचन मात्र येते अशी समाधी लागली. हो लगेच समाधी लागली. महाराज गुरुजीच आश्चर्य करायला लागले, किंवा मी सांगितल्या याला समाधी लागली, हे विशेष आहे. म्हणजे त्याग न केल्याचं हे फळ आहे. दुसरा दृष्टांत अर्जुन देत आहे की सरिता ते सागर तेजी केली. भगवंता जर सरिता म्हणजे नद्या सागराकडे गेल्या तर सागर त्यांचा अविर करतो का, त्याग करतो का. गंगा गेली सिंधुकाशी, त्याने अविरले तशी आवेर कधीच करू शकत नाही. ना तरी अपत्यात, तिसरा दृष्टांत देतात, ना तरी अपत्यात ते माये सांडोली जरी जाय तरी ते कैसेनी जे ऐके. कृष्णा भगवंता तू हे आम्हाला सांगितलंच पाहिजे. जर तू आम्हाला सांगण्याच्या बाबतीत आमचा तिरस्कार केला तर आमचं कसं होईल. अर्जुन दृष्टांत देत आहे, ना तरी माये अपत्याते सांडोली जाय जरी तरी ते कैसेनी जे कृष्णा ऐके. अर्जुन सांगत आहे ऐके कृष्णा, तुला तिसरा दृष्टांत देतो ऐक. ना तरी माये अपत्याते सांडोली जाय जरी. माय म्हणजे आई, अपत्य म्हणजे डिंभ. अपत्य शब्दाचा अर्थ होतो मुलगा, आणि त्या अपत्याला मुलाला जर सांडून निघाली तरी ते बालक कैसेनी जिये ते जगेल कसं बरं भगवंता, असा दृष्टांत दिला. आणि या तिन्ही दृष्टांताप्रमाणे तैसा सर्वापरी आम्हासी देवा तूच एक आहासी, आणि बोलले जरी न मानिसी मागील माझे. अर्जुन सांगत आहे तैसा देवा भगवंता, तैसा सर्वापरी आम्हासी देवा तूची एक आहासी. तैसा देवा तूची एक आम्हासी सर्वापरी आहासी. भगवंता त्याप्रमाणे भगवंता देवा म्हणजे तूची, हे तूची एक, तूच असा एक आम्हासी म्हणजे आम्हा पांडवांना, सर्वापरी म्हणजे सर्वतोपरी, किंवा परी शब्दाचा अर्थ होतो प्रकारे, सर्व प्रकारे आहासी. तूच आमचा सर्व प्रकाराने, तूची गुरुबंधू पिता आपण वरवळी पाहिलेले आहे. आणि मागिले जरी न मानसी आपलं, आणि बोलिले जरी न मानसी मागील माझे, आणि माझे मागील बोलणे जरी न मानसी, मागं मी जी बोललो आहे तुला, आणि ते जर तुला न मानसी म्हणजे पटत नसेल तरी उचित काय आम्हा. कुरोरे साखरे महाराज वाक्य नेहमी सांगत असतात की कोणत्याही ओळींची युग्म लक्षात आली पाहिजे. कारण एका ओळीत एक विषय संपत असतो कधी कधी, पण काही विषय एका ओळीत संपत नाही, 2-2, 3-3 ओळीत चालत असतात. ह्या 2-3 ओळींची युग्म आहेत. पहा तरी उचित काय आम्हा, जे व्यभिचारे ना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा. सांगूया आता
अर्जुन सांगत आहे तरी आम्हा काय उचित, म्हणजे बघा आता तरी आता शेवटचा आता शब्द अगोदर घ्यायचा, तरी भगवंता आता आम्हा काय उचित, आम्हाला काय उचित आहे, म्हणजे युद्ध करणे किंवा न करणे हे याच्यामधील काय उचित आहे, आणि ते आम्हाला सांग जे धर्मा व्यभिचरेना, तू असं सांग की जे धर्मास म्हणजे कर्तव्य कर्मास किंवा शास्त्र प्रामाण्यास व्यभिचरेना म्हणजे ते विरुद्ध नसेल असं तू आम्हाला सांग. आणि ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता, ते पुरुषोत्तमा झडकरी सांगे, हे भगवान पुरुषोत्तमा आपलं पांडुरंगा किंवा भगवान श्रीकृष्ण. आता तुम्ही म्हणता पांडुरंगा कसं काय म्हटले, पुढचा पांडुरंग अवतार आहे, हे गतकल्पातलं पांडुरंग विशेषण घेतलं असं. तर हे भगवंता ते झडकरी आता सांग. अर्जुन पुन्हा सांगत आहे नाही प्रपश्यामि ममापनुद्यात् न हि प्रपश्यामि मम अपनुद्यात् यत् शोकम उच्छोषणम इंद्रियाणाम अवाप्य भूमौ असपत्नम वृद्धम राज्यम स्वराणाम अपि च अधिपत्यम. अर्जुन सांगत आहे अन्वय पहा, भूमौ असपत्नम वृद्धम राज्यम च स्वराणाम अपि अधिपत्यम अवाप्य. पहा अर्जुन सांगत आहे भूमौ म्हणजे पृथ्वीवर, असपत्न वृद्धम, असपत्न म्हणजे शत्रुरहित आणि वृद्धम म्हणजे समुद्र, आपलं समृद्ध राज्य, हा राज्योपभोग आणि स्वराणाम अपीच अधिपत्यम, आणि इंद्रादिक देवांचंही जे राज्य अधिपत्य म्हणजे राज्य अवाप्य मिळवून, हे सगळं म्हणजे इहलोक आणि परलोक विषयक सर्व राज्य मिळवून अर्जुन सांगत आहे की यत मम उच्छोषणम इंद्रियाणाम उच्छोषणम शोकम, जे यत म्हणजे जे, मम म्हणजे माझे, इंद्रियांचा उच्छोषणम शोकम म्हणजे उच्छोषणम म्हणजे कधीही न सुकणारा जो शोक, आणि असा शोक मम अपनुद्यात तो माझा घालव, आणि त्याविषयी तर नाही प्रपश्यामी, त्याविषयी मात्र मी काही जाणत नाही. हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपजलासे म्हणी, तो तुझ्या वाक्या वाचून न जाय. आणि हे सकळ कुळ देखोनी, हे सकळ कुळ म्हणजे हे सर्व कौरव आणि पांडवांचे हे समोर पुढे आलेले सर्व बांधवजात पाहून, जो शोक उपजलासे म्हणे, जो मनी शोक उपजलासे, जो माझ्या अंतःकरणामध्ये शोक उत्पन्न झालेला आहे, तो तुझ्या वाक्या वाचून न जाय. आणि भगवंता तो शोक तुझ्या वाक्या वाचून, भगवंता तुझ्या वचनामृताशिवाय आणिके न जाय. आणिके म्हणजे कशानेही न जाय म्हणजे जाणार नाही. येथ पृथ्वी तर आपू होईल, हे महेंद्र पदही पाहिजे, तरी मोह हा न फुटेल मानसीचा. अर्जुन सांगत आहे भगवंता की येथ पृथ्वी तर आपू होईल. येथ म्हणजे या प्रसंगी, पृथ्वी तर म्हणजे भूगोल, आपू होईल म्हणजे प्राप्त करून घेता येईल. हे महेंद्र पदही पाहिजे, किंवा हे म्हणजे किंबहुना महेंद्र पदही म्हणजे इंद्राचं पदही पाहिजे म्हणजे प्राप्त करून घेता येईल. तरी परंतु भगवंता मानसीचा हा मोह न फिटेल. मानसीचा म्हणजे अंतःकरणामध्ये जोडून बसलेला हा मोह म्हणजे हा वैचित्र्यात्मक विकार जो आहे तो हा न फिटेल, तो मात्र आता दूर कशानेही जाणार नाही. काय दृष्टांत गोड दिलेत पहा, जैशी बीजे सर्वथा आहाळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरुडती सिंचली आवडे तैशी. अर्जुन दृष्टांत देत आहे की भगवंता जैशी सर्वता आहाळली बीजे, ती सुक्षेत्री जरी पेरिली, आवडे तैशी जरी संचली, तरी न विरुडती. अर्जुन सांगत आहे की जैशी सर्वथा आहाळली बीजे, सर्वथा म्हणजे सर्व प्रकाराने, आहाळली म्हणजे भाजलेली, बीजे म्हणजे बियाणं. आपल्याला जे पेरणायचं आहे त्याला बीज म्हणतात, आणि ती बीज पेरण्याला घ्यायचं का मग भाजून घ्या, सगळी भाजली. आणि सुक्षेत्री म्हणजे अत्यंत चांगल्या अशा क्षेत्रामध्ये जरी पेरली, ती पेरली म्हणजे पेरली का हो असं पाणी द्या,
किती? मनाला वाटेल तसं. आवडे तशी सिंचिली, मनाला वाटेल तसं त्यांना पाणी घातलं, सिंचिलं, पाणी घातलं तरी न विरुढती, ती मात्र अंकुरित होत नाही. कारण वन्नी दग्ध बीज त्याशी अंकुर केळी फुटावा. वन्नीमध्ये जे बीज भाजलेलं आहे त्या बीजाला अंकुर फुटत नाही, ते अंकुरित होत नाही. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नव्हे, एकच उपयोगाला आहे परमामृत भगवंता. कसं झालेलं आहे? ना तरी आयुष्य पुरले आहे, म्हणजे आपलं जे आयुष्य आयुर्मर्यादा आहे ती पुरले आहे, म्हणजे संपली असता तरी औषधे काही नव्हे. मग तिथे कोणतीही औषधं आम्ही घातली नाही. गुरुदेवांच्या भाषेत सांगायचं म्हणजे डॉक्टर म्हणून पाजला तरी काही होणार नाही. भारतीयांच्या भाषेत सांगायचं झालं तर काही औषधं केले तरी ती उपयोगाला येत नाही. मग काहीच उपयोगाला येत नाही का? भगवंता एक उपयोगाला येतं. काय? इथं एकच परमामृत उपयोगाला आहे. हो, ते एक ज्याचं आयुष्य सरलेलं आहे तिथं कोणतीच औषधाची मात्रा कामाला येत नाही, फक्त एक कामाला येत आहे. जर कोणी परमामृताचा घोट त्याच्या मुखात ओतला तर मग मात्र तो जीवन निश्चित चांगला राहील. जोडे अमृताची सुरसरी तई मरत्या ते ज्ञानोबराय सांगतात, जो मरणारा मनुष्य आहे त्याला अमर करील ते अमृताची सुरसरी प्राप्त झाली असता. भगवंता तसं आमची स्थिती झालेली आहे. आता तुझ्या वाक्याशिवाय आम्हाला मात्र काही गत्यंतर नाही. जैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन हे जीवबुद्धी, एक जिवाळा कृपानिधी कारुण्य तुझे. अर्जुन सांगत आहे तैसे जीवबुद्धी राज्यभोग समृद्धी उज्जीवन नव्हे. तैसे म्हणजे त्या प्रकारे जीवबुद्धी म्हणजे माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला, जीव म्हणजे मी अर्जुन, आणि माझ्या या जीवाच्या बुद्धीला म्हणजे माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोग समृद्धी उज्जीवन नव्हे. राज्याच्या भोगाच्या समृद्धी म्हणजे संपत्तीने उज्जीवन म्हणजे उत्तेजन प्राप्त होणार नाही. होणारच नाही का? होईल. येथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. येथ म्हणजे यावेळी कृपानिधी, हे कृपानिधी भगवंता, कृपेच्या साठा ठेवा असलेल्या तुझे कारुण्य जिव्हाळा आहे. भगवंता तुझी कारुण्य म्हणजे कृपाच मात्र आता इथं जिव्हाळा ठरेल, ओलावा ठरेल, ओल ठरेल. जसं माझे अमृत मरत्या मनुष्याला औषधाने काही होत नाही, परंतु परमामृत प्राप्त झाला असता मात्र तो जगू शकतो, तसं भगवंता मला माझी जीवबुद्धी आता इथं तगच धरू शकत नाही. पण भगवंता तू जर तुझ्या कृपारूपी ओलावा दिला तर निश्चित काहीतरी फरक पडेल. ऐशे अर्जुन तेथे बोलिला, जव क्षणेक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मितेने. ऐशे अर्जुन तेथे बोलिला, जव क्षणेक भ्रांती सांडिला, जव एक क्षण भ्रांती सांडिला तेथ अर्जुन ऐशे बोलिला. जव एक क्षण भ्रांती सांडिला, जव म्हणजे ज्यावेळी एक क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर गेली, सांडिला म्हणजे भ्रांतीने अर्जुनाला दूर केलं. भ्रांती अर्जुनापासून दूर झाली किंवा अर्जुन भ्रांतीपासून दूर झाला, मग तेव्हा मात्र अर्जुन तेथं ऐशे बोलिला. अर्जुन मात्र त्यावेळी असा बोलला. पण ही भ्रम असा आहे की चटकन अध्यास होतो, चटकन अध्यास होत असल्यामुळे मग पुनरपी व्यापिला उर्मितेने, मग पुनरपी तो अर्जुन तेने उर्मी व्यापिला, त्या भ्रांतीच्या उर्मी म्हणजे लहरीने पुन्हा अर्जुन व्यापला गेला. मग तो कसं भासत आहे? ज्ञानराज माऊली सांगतात की मज पाहता उर्मी नव्हे, हे अनाईशी गमत आहे. तो ग्राशीला महामोह काळ सरपे की मज पाहता उर्मी नव्हे. मज पाहता म्हणजे मी जर विचार करून गेलो असता किंवा माझ्या दृष्टीने ही उर्मी नाही, ह्या लहरी नाहीत, ह्या भ्रमाच्या लहरी नाहीत, हे अनाईशी गमत आहे. अनारीशे म्हणजे आता दिवाळीत आपल्याला कानवले, लाडू आणि अनारीशे ते अनारसे इथे घ्यायचे नाही. अनारसे म्हणजे दुसरंच गमत आहे, म्हणजे असत आहे. मला हे दुसरंच काहीतरी वाटत आहे. काय झालं आहे ज्ञानराज माऊली सांगतात की तो अर्जुनो महामोहे काळ सर्प ग्रासला. मला तर असं वाटत आहे महामोहरूपी काळरूपी एक सर्प, आणि त्या महामोह काळ सर्पाने अर्जुन मात्र ग्रस्त झालेला आहे. त्याची कशी स्थिती झाली? सवर हृदय कल्हारी तेथ कारुण्य वेळेच्या भरी, लागला म्हणून लहरी भांजेची ना. ज्ञानराज माऊली सांगत आहे की सवर्म हृदय कल्हारी. सवर्म पदाचा अर्थ दोन्ही ज्ञानेश्वरीमध्ये असा केला गेलेला आहे की मामांच्या ज्ञानेश्वरीमध्ये, गुरुरे मामांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सवर्म म्हणजे मर्मस्थान, आणि कंधारकरांनी गेलं का अत्यंत नाजूक, असं त्याला सवर्म असं म्हणतात. असं अत्यंत नाजूक हृदयरूपी कमळ किंवा मर्मस्थान जे हृदयरूपी कमळ, आणि त्या कमलामध्ये त्या हृदयावर तेथ कारुण्य वेळेच्या भरी, तेथ म्हणजे त्या हृदयावर कारुण्य वेळेच्या भरी. गुरुदेव महाराज नेहमी काही शब्द फोडून लावत असतात. क्षणभरी आम्ही सोशिले वाईट साधिले आवित निज सुख,
सांडी मांडी मागे केल्या भरोवरी. तर वरी भरो असा महाराजांनी असा अर्थ केला होता. ते इथं जुळतंय का पहा. तेथ कारुण्य वेळेच्या भरी, तेथ म्हणजे त्यावेळी, कारुण्य म्हणजे करुणारूपी, भरी वेळे म्हणजे भर वेळा, म्हणजे कारुण्याची तिन्ही सांगा झाल्या. कारुण्याच्या सांज वेळेला म्हणजे भरवेळी. आपण म्हणतो का हो या भरवेळी तुम्ही आले दुपारी इथं, या दुपारी सूर्यतापाच्या भरवेळी तुम्ही इथं आले असं. तर इथं कारुण्याच्या भरी वेळ म्हणजे या कारुण्याच्या वेळ भरी वेळ म्हणजे या भरवेळामध्ये लागला म्हणून लहरी भांजेची ना करुणारूपी सांग तिन्ही सांगा झालेल्या आहेत. आणि या करुणारूपी तिन्ही सांगा झाल्या असताना अर्जुनाचे जे अत्यंत नाजूक हृदयरूपी कमल आणि त्या कमलाला हा काळ सर्प लागला म्हणून चावला दंश केला म्हणून लहरी भांजेची ना म्हणून त्याच्या ज्या लहरी येत आहेत त्या आता भांजेची ना म्हणजे उतरत नाहीत, भंग पावत नाहीत. चावलेल्या ज्या सर्प आहेत त्या सर्पाच्या लहरी येतात, त्या लहरी मात्र आता उतरत नाहीत. हे जाणून ऐशी प्रौढी जो दृष्टी संय विष फेडी तो धावया श्रीहरी गरुड गारुडी पातला की. या पुढच्या वळ्या आणि नाथाच्या गारुडी अगदी समान आहेत. नाथ महाराजांचा खूप गोड एक गारुड्याचा अभंग आहे. लोभ सर्प डंखला करो काय. इथं मोह आणि लोभ काय महाराज दोन्हीची मात्रा सारखीच आहे. लोभ सर्प डंखला करो काय. तर लोभ सर्प डंखल्यावर होतं काय. इथं जशा लहरी येतात तिथं लहरी येतात. कशी स्थिती होती नाथ महाराज सांगतात. विषय निंदतो मज बहु गोडीये आला, भजन गोळतो मज बहु कडू झाला, वित्त हानीचा गळा झेंडू आला, असत्य अशुद्धाचा येतात ते गरोळाव लोभ सर्प डंखला करू काय. अशा वेळी काय झालं. गुरु गारुडी आला धावली, बोध वैराग्याचे पाहिजे येतानी. एकदा पाहच तो कसा गोड अभंग आहे. हे जाणून ऐशी प्रौढी जो दृष्टी सवे विष फेडी तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. हे ऐशी प्रौढी जाणूनी. हे ऐशी म्हणजे या प्रकारची प्रौढी म्हणजे विषाचा जालिमपणा जाणूनी. हे विष मात्र आता उतरण्याच्या बाबतीत म्हणजे आपले सर्व प्रयत्न कुचकामी ठरतील. कोणी मनुष्याने जर प्रयत्न केले, कारण हे काही सर्पाचे विष उतरत नाहीत. ज्ञानोबराय सांगतात जो लाटणे ऐसा नव्हे पाथर जेवी न गळे गुनिया शेनागोळे फुरशे जायचे. एका ज्ञानेश्वरीत असाच पाठ. फुरशे म्हणजे पुरुष नावाचा एक साप आहे की तो चावला असता उतरवणारा गुणी कसाही असला तरी ते नांगळे त्याच्या आटोप्यात येत नाही ती. हो पण आलं आणि त्याच्यामुळेच हे असं आपल्याला हे सर्व सुखाचे सोहळे पाहायला भेटत आहेत. त्यांना हे बोललेलं आवडत नाही. पण असले किती गुणी उघडून महाराजांच्या अंतकरणात भगवंताने ओतले असतील की ते मला तर असं वाटतं की सर्पाचं विष उतरलं नाही, त्याला बहुतेक मुक्त व्हायचं होतं म्हणून महाराजांकडे असावा. काही सर्पाचे विष उतरत नाही आणि मग भगवंत असा योग्य जर गुणी मनुष्य असेल तर त्याला उतरवता येईल. इथं गुणी उतरवणारा गुणी कोण आलेला आहे. जालिम विष आहे. मग ते जालिम विष उतरवण्याकरता छडी मंत्र मनी औषधी घेऊन नाही आला. जो दृष्टी सवय विष फेडी. हो दृष्टी सवय म्हणजे ज्याने नुसतं पाहता क्षणी विष फेडी म्हणजे विष उतरवतो असा तो म्हणजे बघा काय वैद्य असलो हा. ते पाहताच रोग उतरवतो. जुने वैद्य असे होते महाराज की पाहता क्षणी कोणता रोग झालेला आहे हो त्याच्या बोलण्याहून रोग काढायचे. ते म्हणजे हल्लीचे वैद्य आणि प्राचीन वैद्याचा फारच फरक आहे. गुरुवारी अण्णा सांगायचे हल्लीचे वैद्य कसे आहेत. पूर्वीचे वैद्य नुसते नाडी पाहिली का त्याच्या शरीरातले सर्व रोग सांगायचे महाराज. हो त्याच्यावरच कळत होते म्हणूनच आयुर्वेद लागला महाराज. सर्व रोगावर चिकित्सा आपल्या धर्मशास्त्रात सापडून येते. हल्लीचे वैद्य गेले का आपल्याला पाहिला एक गप चहा पितात पहिला हे काय संकट आले आले का आजारी करून हो झोपा झोपले असे कसे झोपले मग तो आपला पालथा झोपतो. अहो एका अंगावर झोपा मग ते पालथ्याचा एका अंगावर होतो. अहो ह्या अंगावर नाही उजव्या कसे झोपले डाव्या अंगावर व्हा. डाव्या अंगावर झोपले हो तोंड आ करा जीभ बाहेर काढा मग आत घ्या परत एकदा बाहेर काढा उठून बसा या इकडे काय झालं तुम्हाला. तुका म्हणजे श्रम केला ना आला फळाची एवढे श्रम कशा करता. पण हा वैद्य तसा नाही. जो दृष्टी सविष फेडी पाहता क्षणी नसतरा नेत्र कटाक्ष टाकला असता विषयाच्या मात्रा लगेच उतरवू शकतो. आणि तो श्रीहरी गारुडी धावया पातला की. धावया म्हणजे अर्जुनाच्या हाकेला. अर्जुनाने नुसतं धावा केला तर भगवंत लगेच आपुलिया लाजा धावे भक्तांच्या काजा. लगेच भगवंताने धाव घ्यावी आणि तो श्रीहरी भगवंत रूपी गारुडी इथं पातला आहे म्हणजे प्राप्त झालेला आहे. धावून आलेला आहे. आणि धावून आल्यानंतर झालं कसं तैशिया पंडकुमारा व्याकुळा निर्वतसे श्रीकृष्ण जवळा
तो कृपावशे अवजळा रक्षील आता तैस्या व्याकुळा पंडकुमारा. अर्जुन त्याप्रमाणे व्याकुळ झालेला होता, मोहग्रस्त झाला होता. आणि त्यावेळेस भगवंत कुठे होते? श्रीकृष्ण जवळा निर्मित असे. भगवंत श्रीकृष्ण पारनेर तालुक्यातल्या जवळा या गावी, असं जवळा हे गाव घ्यायचं नाही, जवळा म्हणजे समीप निर्वत असे, म्हणजे तिथे जवळ शोभून दिसत होते. मोठी माणसं जवळच असतात महाराज, पण पुढची माणसं जोपर्यंत प्रपन्न होत नाही, प्रप्रपन्न होत नाही तोपर्यंत ती बोध देत नसतात. उदाहरणार्थ वाल्मिक बाबा सांगायचं, मोठी माणसं जवळ असतात, काही हुकलं तर सांगायलाच पाहिजे. तो कृपावशे अवजळा दक्षिण आता. आणि तो भगवान श्रीकृष्ण कृपावशे कृपेच्या अधीन होऊन आणि अवनिळा म्हणजे लीलया सहजच आता रक्षील अर्जुनाचं रक्षण निश्चित करील. म्हणून तो प्रार्थू मोहफणी ग्रस्तू म्या म्हणतला हा हेतू जाणून या. पहा नारायण माऊली सांगतात की म्हणून हा हेतू जाणून या तो पार्थू मोहफणीग्रस्त म्या म्हणतला. म्हणून हे सगळ्यावरचं प्रकरण पाहता हा हेतू जाणून या, हा सर्व अभिप्राय जाणून भगवंत तिथे आहेत. अर्जुन कसा ग्रस्त झालेला आहे आणि मग म्हणून अर्जुनाला मोहरूपी सर्पच चावला. हे का मी रूपक गुंतवलं? कारण अभिप्राय मी जाणला. म्हणून हा हेतू म्हणजे अभिप्राय जाणून या लक्षात घेऊन तो पार्थू तो भगवान तो अर्जुन महाफणीग्रस्तू म्या म्हणितला. तो मोहफणीग्रस्त, मोह म्हणजे मोहरूपी, फणी शब्दाचा अर्थ हा संस्कृत शब्द आहे. मोहरूपी सर्प, ग्रस्तू म्हणजे चावला असता. मोहरूपी सर्प अर्जुनाला चावला आहे असं मी म्हटलं आहे. मग देखा ते फाल्गुनू घेतला असे भ्रांती कवळणू जैसा घनपदळी भानू आच्छादिजे. मग तेथ फाल्गुन शब्दाचा अर्थ होतो फाल्गुन महिना नव्हे अर्जुन. मग तेव्हा तेथ त्यावेळी अर्जुनाची कशी स्थिती आहे? अर्जुन जैसा भानू घनपदळी आच्छादिजे. जसा भानू म्हणजे सूर्य घनपदळाने म्हणजे मेघांच्या समूहाने आच्छादिजे झाकला जावा आच्छादित केला जावा. आणि त्याप्रमाणे अर्जुनाची कशी स्थिती झाली? भ्रांती कवळून घेतला असे. तैसा तो फाल्गुनू भ्रांती कवळून घेतला असे. भ्रांती म्हणजे या महामोहाने कवळून म्हणजे घेरला घेतलेला आहे, घेरून त्याला घेतलेला आहे. तयापरी तो धनुर्वरू जा आला असे दुःखे जर्जरू जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वनवला. की अर्जुन कसा जर्जरू झालेला आहे? ज्ञानराज माऊली उन्हाळ्यात पेटलेल्या डोंगराचं उदाहरण सांगतात. उन्हाळ्यामध्ये असं डोंगर एक जण लोक हे जे गुरं चारणारे जे गोवारी आहेत, गुरं चारणारे गोवारी ज्यावेळेस रानात जातात ते काही गोवारी फार सोयीचे नसतात. कारण अनेक लोकांच्या पूर्वी गाया ते ओढायला जायचे. ते गेल्यानंतर त्यातला एखादा तरी व्यसनी असतोच. मग त्याने काय करायचं? आपल्या व्यसनाच्यासाठी एक काडी ओढली का तो सर्व डोंगरच पेटून जातो. डोंगर पेटल्यावर डोंगर अगोदरच उन्हाळा, त्यात वाळलेलं गवत आणि त्यात डोंगर पेटावा वाऱ्याचं साह्य असावं. तशी स्थिती अर्जुनाची झाली पेटलेल्या डोंगराप्रमाणे. तयापूर्वी तो धनुर्वरू जहाला असे दुःखे जर्जरू जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वनवला. की जैसा म्हणजे ज्याप्रमाणे गिरीवरू म्हणजे पर्वत जो आहे किंवा पर्वताचं शिखर जे आहे किंवा पर्वत ग्रीष्मकाळी उन्हाळ्यामध्ये वनवला की वनव्याने व्यापावा. उन्हाळ्यात जसा डोंगर वनव्याने व्यापला जावा तयापरी त्या दृष्टांताप्रमाणे तो धनुर्धरू तो अर्जुन धनुर्धारी अर्जुन दुःखे जर्जरू झाला असे. दुःखाने जर्जर झाला म्हणजे त्रस्त झाला, गलित गात्र झाला असे झाला आहे. म्हणून सहजे सुनिळू कृपामृते सजळू तो ओढला असे श्री गोपाळू महामेघू. जसं उन्हाळ्यातला डोंगर पेटावा अनेक जनावरांचा चारा भस्मसात होणार आहे हे जाणून भगवंताने वरुणाला आज्ञा करावी. गोड असे ढग भरून यावेत आणि त्या ढगांनी त्या पेटलेल्या डोंगरावर वर्षाव करावा. तसं इथं अर्जुन रूपी डोंगर पेटलेला आहे आणि मग त्या अर्जुन रूपी पेटलेल्या डोंगरावर वर्षाव होण्याकरता म्हणून सहजे सुनिळू कृपामृते सजळू तो ओळला असे श्री गोपाळू महामेघू. म्हणून सहजे म्हणजे जात्याच अभिजातच सुनिळू असलेला. सुनिळू म्हणजे नीलवर्णाचा, काळ्या वर्णाचा, कृष्णवर्णीय. आणि कृपामृते सजळू कृपारूपी अमृत म्हणजे जल आणि किंवा कृपामृतरूपी सजळू. कृपा अमृताचं सजल म्हणजे कृपा अमृत हेच गुणी जळ आणि त्या जळाने युक्त असलेला तो श्री गोपाळू महामेघू ओळला असे. तो श्री गोपाळ म्हणजे भगवान श्रीकृष्ण रूपी गोपाळ, महामेघ रूपी भगवान श्रीकृष्ण गोपाळ ओळले. अर्जुनावर झेप घेता झाला तो महामेघ
भगवान श्रीकृष्ण रूपी महामेघ या पेटलेल्या अर्जुन रूपी डोंगराला विझण्याकरता आलेले आहेत. मग ते आता बघा कसं गोड रूपक आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण सावळे आहेत तर ज्ञानराज माऊलीने सहजी सुनवलं म्हटलं. म्हणजे ते उत्पत्ती त्याची मुळातच काळे आहेत असं सांगितलं आहे. आणि जलाने उगते, पण तिथं जसे व्यवहारातले ढग हे काळे असतात तर भगवान श्रीकृष्ण काळेवर्णी आहेत. जसे व्यवहारातले ढग जलाने युक्त आहेत तर इथं कृपारूपी अमृत हे जल त्या जलाने युक्त आहेत. आणि तो महावेग आहे तर इथं भगवंत रूपी महावेग आहेत आणि ते प्राप्त झालेले आहेत. मग आता आभाळ भरून आल्यावर कशी स्थिती होते? विजा चळकतात आणि गडगडाट होतो ढगांचा. तर इथं विजा म्हणजे कोण? म्हणजे ढगांची गडगडाट कोण आहे तर सांगतात तिथं सुदर्शनाची द्युती, त्याची विद्युल्लता झळकती. तेथ म्हणजे त्यावेळी भगवंताच्या हातामध्ये जे सुदर्शन आहे त्या सुदर्शनाची द्युती म्हणजे तेज जे चमकत होतं ना, आणि ते तेज तेची विद्युल्लता झळकी. त्या सुदर्शनाचं तेज म्हणजेच या भगवंत रूपी महामेघाच्या विजा आहेत. म्हणजे मग गडगडाट कोण आहे? गंभीरवाच्या त्या आयती गर्जनेची. आणि गंभीरवाच्या भगवंताचं बोलणं गंभीर होतं. सिंधुभूमी सखोल सुरस तुझे बोल, अमृताची ओल नित्य नवी. संतांचं बोलणं हे समुद्रापेक्षा खोल असतं, अत्यंत गंभीर धीरोदात्त बोलणं असतं, गंभीर वाचा. आणि ते गर्जनेची आयती. भगवंताची गंभीर वाचा म्हणजे बोलणं, हीच गर्जनाची आयती म्हणजे थाट आहे, गडगडाटांचा थाट आहे. आता तो उदार कैसा वर्षेल, ते अर्जुना चिडू मिळेल, मग नवीन रूढी फुटेल उन्मेषाची. आता तो म्हणजे तो भगवंत उदाररूपी मेघ कैसा वर्षेल, कशाप्रमाणे वर्षाव करील. आणि तेने अर्जुना चिळू निवेल, त्या तेने म्हणजे त्या वर्षावाच्या योगाने अर्जुना चिळू अर्जुन रूपी पर्वत निवेल म्हणजे शांत होईल, थंड होईल, ओला चिंब होईल. आणि मग नवी रूढी फुटेल उन्मेषाची. मग होईल काय? उन्मेषाची नवी रूढी फुटेल. मग तो भगवान श्रीकृष्ण रूपी पाऊस अर्जुन पेटलेल्या अर्जुन रूपी डोंगरावर पडला असता होईल काय? वनवा तर विझेलच विझेल. म्हणजे अनिष्टाची निवृत्ती तर होईलच होईल, पण इष्टाची प्राप्ती म्हणजे उन्मेषाची विरुढी फुटेल. उन्मेष म्हणजे ज्ञान, बोध. बोधाचा अंकुर पल्लवी फुटेल. साधू संत किंवा भगवंत आपल्याला आत्मा मिळवून देत नाही. गुरु भोले भावनाची आत्मा देत नाहीत. आत्म्याचं जे विस्मरण झालेलं आहे त्याचं स्मरण करून देतात, बोध देतात. बोध दिला माझं सांगा ते असा पाठ आहे. ते कथा ऐका मनाच्या आरानुका, ते कथा ऐका मनाच्या आरानुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासू. मग भगवंत त्या अर्जुनाला कसं निवडतील? मग ती कथा कशी ऐकायची? तर पहा, ज्ञानोबराय म्हणतात निवृत्ती दासू ज्ञानदेव म्हणे देखा. हे देखा म्हणजे हे पहा, निवृत्ती दासू ज्ञानदेव म्हणे. काय लीनता आहे ज्ञानोबरायांची, गुरुदेव गोलेबांचा शब्द सौ का? काय शालीनता आहे ज्ञानराजांची, अत्यंत शालीन आहेत. निवृत्तीचे दास म्हणून घेतात. बुवा दोन अर्थ सांगायचे. निवृत्ती म्हणजे निवृत्तीनाथांचे दास किंवा निवृत्ती म्हणजे निवृत्ती मार्गाचे दास. आमचे साधू संत हे निवृत्तीचे दास आहेत, प्रवृत्तीचे दास नाहीत. असं बुवांचे वाक्य कायम राहायचे. हे पद आले का? निवृत्ती दास ज्ञानदेव ज्ञानराज माऊली हे म्हणे, हे म्हणतात की ती कथा कशी ऐकायची? ते कथा म्हणजे ती कथा भगवंत अर्जुनाला कसे सांगेल? ते मनाच्या आरानुका ऐका. मनाच्या म्हणजे अंतःकरणाच्या आरानुका म्हणजे चित्त समाधान ठेवून प्रशांत वृत्ती करून ऐका, तुम्ही श्रवण करा. संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेश एवं उक्त्वा ऋषिकेशम गुणाकेशः परंतपो न योत्से इति गोविंदम उक्त्वा तुष्णीम बभूव ह. पहा, परंतप गुणाकेशः ऋषिकेशम एवं उक्त्वा. अर्जुन भगवंताला एवं उक्त्वा म्हणजे याप्रमाणे सांगून न योत्से, अहम न योत्से, मी आता युद्ध करणार नाही. इति असं गोविंदम गोविंदास उक्त्वा सांगून तुष्णीम बभूव. तुष्णीम म्हणजे गप्प बैसला असं. ऐसे संजय सांगतू म्हणे राया तो पार्थू, पुनरती शोका कुलितू काय बोले. ऐसे संजय सांगतू म्हणे राया. पहा, ऐसे म्हणजे या प्रकारे संजय म्हणजे इकडे संजय राया सांगतो, रायाला सांगत आहेत म्हणे राया हे धृतराष्ट्रा. पहा की तो पार्थू, राया म्हणे तो पार्थू, तो शोकाकुलितू पार्थू पुनरती काय बोले. तो
शोकाकुलित म्हणजे काय? शोकाने विव्हळ झालेला तो पार्थ, म्हणजे तो शोकाने विव्हळ झालेला पार्थ म्हणजे अर्जुन. पुनरपी काय बोले, पुन्हा काय म्हटला तर ऐके, पुढच्या वेळीशी संबंध आहे याचा. हे राया ऐके, संजय राया म्हणे ऐके, हे धृतराष्ट्रा ऐका. आता वास्तविक पाहता आंधळी माणसं आहेत ना, ही नेत्रेंद्रियाने जी आंधळी ती कानात फार तयार असतात. आंधळ्या माणसाला भगवंताने नेत्रेंद्रियाची जी ग्राहकता आहे ती कर्णात ओतलेली असते. फार कानात हुशार असतात. पण ऐके का म्हटलं? कारण याचं मन कानातच नव्हतं, याचं मन आपली मुलं काय करत होते असं होतं. म्हणून संजय त्याला सांगत आहे, त्याचं मन तिकडे होतं. संजयाचं एकच वाक्य सांगतो, हा येथ असताची गेला शेजिया गावा, हा धृतराष्ट्र येथ असूनच शेजारच्या गावाला चिमळीला तर मुक्कामाला नाही गेला असं संजय म्हणत आहे. ऐके म्हणून संजयला सारखंच म्हणा वाटतं, महाराज ऐका. ऐके सखेदू बोले श्रीकृष्णा ते, आता नाळवावे तुम्ही माते, नाळवावे तुम्ही माते, मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी. ऐके अर्जुना, संजय धृतराष्ट्राला म्हणत आहे, धृतराष्ट्र महाराज आपण ऐका की श्रीकृष्णा ते सखेदू बोले. तो पार्थू वरची जी वेळी आहे ना, त्यात तो पार्थू आहे ना, ते तो पार्थू खाली घ्यायचे. तो पार्थू श्रीकृष्णा ते सखेदू बोले. तो अर्जुन श्रीकृष्णाला सखेदू म्हणजे खेद खिन्न होऊन बोलत आहे की काय बोलत आहे? तुम्ही आता तुम्ही माते नाळवावे. आता म्हणजे हे भगवंता या प्रसंगी तुम्ही भगवान श्रीकृष्ण आपण माते म्हणजे मजला नाळवावे. माझे आता नाळवावे म्हणजे माझी आळवणूक करू नका, माझी फार मनधरणी करू नका, मला समजून तुम्ही जास्त सांगू नका. मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी, म्हणजे अगोदर म्हणत होता समजून सांगा, आता देवाला सांगलं देवा आता तुम्ही मला समजून सांगूच नका, मी निश्चय केला की काय लढायचंच नाही. मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी, मी येथे भरवसेनी सर्वथा न झुंजे. अर्जुन सांगत आहे, मी म्हणजे अर्जुन म्हणत आहे मी स्वतः येथे म्हणजे या समरांगण प्राप्त झाला असता भरवसेनी म्हणजे निश्चित सर्वथा काही झालं तरी न झुंजे, झुंजणार नाही, युद्ध करणार नाही. ऐसे एकी हळा बोलिला मग मौन्य करून ठेला, ते तर श्रीकृष्णा विस्मोपातला देखोनी तयाते. ऐसे एकी हळा बोलिला मग मौन करून ठेला, ते तर श्रीकृष्णा विस्मोपातला देखोनी तयाते. ऐसे एकी हेळा बोलिला, एकी हेळा म्हणजे एकच वेळी बोलला, एकच वेळी अर्जुन बोलला आणि मग मौन करून ठेला. मग तो अर्जुन मौन म्हणजे स्तब्ध झाला, निष्क्रिय होऊन ठेला म्हणजे राहिला, थांबला. आणि तेथ श्रीकृष्णा विस्मोपातला देखोनी तयाते, तेथ श्रीकृष्णा तयाते देखोनी विस्मोपातला, तेथ त्या भगवान श्रीकृष्णाला तयाते म्हणजे त्या अर्जुनाला देखून पाहून विस्मो म्हणजे आश्चर्य, पातला म्हणजे विस्मय निर्माण झाला, आश्चर्य निर्माण झालं की अर्जुन हे काय करत आहे. मग झालं कसं? तमोवाच ऋषिकेश प्रसन्नीव भारत, तम उवाच ऋषिकेश प्रहसन इव भारत, सेनयोः उभयोः मध्ये विषिदन्तम इदम वचः. भारत ऋषिकेशः उभयोः सेनयोः मध्ये विषिदन्तम तम इदम वचः उवाच. त्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्ये शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हे वचन बोलले. काय बोलले? मग आपुला चित्ती म्हणे, येत हे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वथा काही नेणे काय तुझे. भगवंत म्हणतात मग आपुला चित्ती म्हणे. मग ते झाल्यानंतर आपुला म्हणजे भगवंत स्वतःच्या चित्ती म्हणजे मनामध्ये म्हणे, मनामध्ये म्हणायला लागले, विचार करायला लागले की येत हे काय आदरिले येणे. येथ म्हणजे या लढाईच्या समरांगणाच्या प्रसंगी येणे काय आदरिले, हे अर्जुनाने आदरिले म्हणजे काय आरंभ दिलाय, विषय काय चाललाय आणि करू काय राहिलाय, प्रसंग काय आहे आणि हे करतोय काय. म्हणजे पंढरीची वारी आली हे म्हणते तुळजापूरच्या गाडीत बसा. आता वारी पुढे प्राप्त जी झाली त्या गाडीला राहायला ना, हे म्हणते तुळजापूरच्या गाडीत बसा. अर्जुन ही काय करू राहिलाय, अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे. भगवंत म्हणत आहे अर्जुन सर्वथा काही नेणे, अर्जुन सर्वथा म्हणजे खरोखरच सर्वतोपरी काही नेणे काही जाणत नाही काय कीजे, काय करावं बरं. हा म्हणजे आता कवडेपरी मोठी माणसं म्हणजे समजूत काढण्यात फार हुशार असतात मला, त्यांनी समजूत काढावी आणि काही माणसं कट करून देणार असं का. या मग आता
तसं नाही, समजूत काढली पाहिजे. तशाने तसं नाही, हे अशाने असं आहे, असं केल्याने असं होतं, असं पटून देणारे. हा उमजे आता कळणे परी कैसे निधी स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. हा आता कळणे परी म्हणजे काय, भगवंताला काळजी अर्जुनाची. हा म्हणजे हा अर्जुन आता असा प्रसंग प्राप्त झाला असता. कळणे परी, परी म्हणजे प्रकाराने, कोणत्या प्रकाराने म्हणजे हा समज घेईल, याला पटेल, हा समजून घेईल, कोणता असा प्रकार योजावा, कोणत्या प्रकाराची योजना करावी की अर्जुना स्वतःला समज पटवून घेईल. कैसेने धीर स्वीकारी, कोणत्या प्रकारे धीर म्हणजे धैर्य, अर्जुन स्वीकारी म्हणजे धारण करील. हे भगवंत अनुमान करायला लागले. कसं अनुमान करायला लागले, विचार करायला लागले. कसा विचार करायला लागले, ज्ञानराज माऊली गोड दृष्टांत देतात. जैसा पंचाक्षरी ग्रहाते अनुमानिका. पंचाक्षरी म्हणजे मांत्रिक आहे ना, ग्रह म्हणजे लागलेलं भूत पिशाचं काही असेल त्याचं अनुमान करतं. हे कसं काय लागलं, कुठं गेल्यावर लागलं, मग आता हे उतरल कसं, म्हणजे हे असं पंचाक्षरी विचार करतो. आता सुशिक्षित मंडळी म्हणतील म्हणजे ज्ञानराज माऊली भूत मानित होते, असं आहे. काय सांगा, जुन्या काळात ज्ञानराज माऊलीच्या काळात भूत होते म्हणून ते मानित होते. आता भूतच राहिले नाही. खरं सांगायचं म्हणजे का राहिले नाही, कारण माणसं भूतापेक्षाही म्हणजे खालच्या वर्गाने वागायला लागले. भूतांना वाटलं आपलं काम चालू झालं, आपण आता निर्गमन केलेलं बरं, म्हणून भूत सगळी निघून गेली. आणि हे समजून जैसा ग्रहाते पंचाक्षरी. आता ज्ञानराज माऊलींचा दृष्टांत आहे. जर फारच वितर्क करण्यात काहीच अर्थ नाही. माऊली सांगतात त्या अर्थी जैसा जना माझी खेचरू असं त्याची जना नव्हे गोचरू. त्या अर्थी याच्यात काहीतरी तथ्य आहे, काहीतरी आहेच ना, तरी असाध्य देखोनी व्याधी. बघा काय ज्ञानराज माऊलीला दृष्टांत देवा आवडतं पहा. ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृतासम दिव्य औषधी, वैद्य सुची निर्वधी निदानीची. ना तरी अथवा व्याधी असाध्य देखोनी, व्याधी ना तरी वैद्य, खालचं वैद्यपदी ह्याचं वैद्य म्हणजे उपचार करणारा, रोग हरण करणारा. ना तरी वैद्य असाध्य व्याधी देखोनी. असाध्य म्हणजे नाटोप, हो, जी आवाक्याच्या बाहेरची व्याधी आहे, आता ही व्याधी आकळेल की नाही असं देखोनी म्हणजे पाहून करतो काय की पाहून निदानीची अमृतासम दिव्य औषधी निरवधी शुची. हो, निदानीची म्हणजे रामबाण उपाय, रामबाण गुण येणारी निदानीची. अमृतासम दिव्य औषधी, अमृताच्या तुलनेची दिव्यभूत असलेली औषधी म्हणजे त्या मात्रा, ते औषध. आणि वैद्य देतो, पण कधी देतो म्हणजे गेलेत का हे, हो मग आणा आता ते औषध आणा. गेल्यावर नाही. निरवधी म्हणजे प्राण जाण्याच्या अगोदरच हो औषध आणतो असं आहे. निरवधी म्हणजे ताबडतोब त्या औषधीची सूची म्हणजे त्याला त्या मात्रा देतो किंवा त्या मात्रेची तिथं योजना करतो. अशा दिव्य बघा काय विशेषण दिलं बघा औषधीला. निदानीची अमृतासम दिव्य अशी दिव्य औषधी असं म्हटलेलं. रामबाण उपाय, काही रोगावर ठराविक उपाय हे रामबाण उपाय असतात. अमृतासम अत्यंत गडद. दिव्य म्हटलं, दिव्य का म्हटलं, कारण काही औषधी दिव्य असतात. ते बघा, आता मी काय रामायणाचार्य नाही, पण ओघाने ऐकलेलं सांगतो. ते रामायणाचार्य फार पटवून सांगतात. त्या लक्ष्मणाला ज्यावेळेस शक्ती लागली त्यावेळेस शक्ती कशी उतरेल, काय औषधी जावी, तर ते सुमंत वैद्य तिकडे औषधी निर्माण करत होते. कुठं, लंकेत. आणि त्या औषधी राक्षसांना निर्माण करत होते. म्हणजे विभीषणाने सांगितलं या रोगावर एकच उपाय, कोण, सुमंत वैद्याला ना, तो उपाय सांगेल. मग सुसेन वैद्य काय, आता मी म्हणलं तुम्हाला मी रामायण करत नाही. त्या वंशावळी पाठ करायला वेळ कोणाला आहे. मग झालं काय, तर सुसेन वैद्य होते तिथं. म्हणजे कोण आले, म्हणजे मारुतीराय गेले. बुद्धिमताम वरिष्ठ मारुतीराय गेले. सुसेन वैद्य म्हणजे क्या आपही सुसेन वैद्य हे म्हणजे हो क्या कहिए क्या चलिए. काय म्हणायचं तुम्हाला, म्हणायचं काय, चला म्हणजे कुठं. मारुतीरायने विचार केला या सुसेन वैद्याला जर नेलं ते तिथे गेलं म्हणत की इंजेक्शन घेऊन राहिलं, ते कानातलं घेऊन राहिलं, तर मग त्याच्यापेक्षा याला घरासकट उचलावा, दवाखान्यासकट. म्हणजे पहिला मृत्यू लोकात दवाखाना आणला आमच्या मारुतीरायाने तिकडला इकडं आणला बघा. सुसेन वैद्याला आणलं. सुसेन वैद्य मानत नव्हते किंवा तुम्ही परपक्षाची मंडळी, मी तुम्हाला कसं औषध देईल, राजद्रोह होईल. विभीषणाने सांगितलं, रामाने सांगितलं की वैद्याने राजद्रोह पाहायचा नसतोय. आणि तुमचा वैद्य धर्म आहे की प्रस्तुत पुढे आलेली व्यक्ती त्याला मात्रा देणं गरजेचं आहे.
मग त्यांनी सांगितलं की हे आता त्यांनी नाडी पाहिली, सांगितलं की आता तुम्ही मात्र दिव्य औषधी आहेत त्या द्रोणागिरी पर्वतावर आणि त्या घेऊन या. मग ते आणील कोण? मारुतीराव गेले आणायला. आणि त्या आणता आणता औषधी काही आळंदीजवळ पडल्या बरं का. कुठं आहेत आता हे विचारू नका, आहेत सप्रमाण सांगतो. द्रोणाचळ चंद्राचळ हनुमंती आणला विशाल, त्याच्या शाखा अधोमळ तो हा इंद्रनीळ पर्वत. सोपान काकांच्या समाधीच्या मागे जो इंद्रनीळ पर्वत आहेत ना, तर ते मारुतीरायाने द्रोणाचळ आणला, त्यातली काही ढेकळ पडली, तो झाला पुरंदर. केवढा मोठा डोंगर आहे बघा. तेथे वल्ली सुवर्णाकार दिव्य गुप्त असती त्या निर्धार, रात्री समय दीप्ताकार जनाशी दिसती. दिव्य वल्ली अशा चमकत चमचम चमचम करतात, पण आपल्याला मात्र त्या गुण देणार नाहीत. ऐसे निवृत्त असे श्री अनंतू तया दोन्ही सैन्यातू जया तरी पार्थू सांडी भ्रांती सांडी. तैसे निवृत्त असे श्री अनंतू जया तरी पार्थू भ्रांती सांडी. ज्या योगे करून पार्थ म्हणजे अर्जुन हा भ्रम सांडेल, कोणताही प्रकार असो, परंतु ज्या योगाने अर्जुन ही भ्रांती सांडील आणि तया दोन्ही सैन्य आतू श्री अनंतू तैसे निवृत्त असे. त्या दोन्ही सैन्यामध्ये उभा राहून अर्जुन जेणेकरून हा धरलेला भ्रम सोडील, मग त्या उपायाने अर्जुन सांगायला लागले. ते उपाय कसे आहेत? याच दुसऱ्या अध्यायात ते उपाय सगळे आलेले आहेत. तुम्ही स्वामी हंसानंदांच्या मुखातून ऐकलं असेल, अर्जुनाला भगवंताने अर्जुनाला कसं पटवून दिलं, त्याच्या सगळ्या उपपत्ती इथं दिल्या आहेत. अरे अर्जुना, तू ज्यांना मरणारा म्हणत आहे ते देहाने मरणारे आहेत का आत्म्याने मरणारे आहेत, अशा उपपत्ती एक एक विकल्प करून भगवंताने जयापरी ज्या योगी करून विवरतो, असे कोणत्याही योगाने गुण आला पाहिजे अर्जुनाला, हे भगवंताच्या लक्षात. ते कारण मनी धरिले भगवंताने, ते कारण म्हणजे तो हेतू मनात धरला. मग सरोष बोलो आदरिले, सरोष म्हणजे क्रोधयुक्त बोलायला लागले. जैसे मातेचा कुपी ठोकले स्नेह आधी, भगवंत रागाने बोलायला लागले. ज्ञानोबराय म्हणतात जरी रागाने बोलत असले तरी देखील त्यांच्या बोलण्यामध्ये स्नेह म्हणजे प्रीती झरलेली होती. ज्ञानोबराय दृष्टांत देतात, जशी एखादी माता बालकावर कोप धरते, पण कोपी म्हणजे रागामध्ये ठोकले स्नेह आधी, ठोकले म्हणजे गुप्त रीतीने प्रीती असते. की औषधाची कडवटपणी जैशी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे तरी गुणी प्रगट होय. भगवंत रागावून बोलत आहेत, पण जरी त्यांचं रागावून बोलणं असलं तरी देखील ते गुण रुचकरच ठरणार आहे. की औषधाची कडवटपणी, काही औषध ही कडवट असतात, औषधाची कडवटपणी पण करतात काय, जशी अमृताची पुरवणी, पण ती मात्र अमृताची जोड करणारी असतात. पुरवणी करतात म्हणजे जोड असतात. आणि ते आहाच वर दिसे, ते आहाच न दिसे, पण ती अमृताची जी पुरवणी करणारी आहेत ते वरवर न दिसे. आहाच म्हणजे ते वरवर वृत्तीने दिसून येत नाही, पण हे अमृतासम औषधी हे केव्हा कळेल, परी गुणी प्रगट होय. मात्र उपयोग झाल्यानंतर, त्याला गुण आल्यानंतर ती औषध अमृतासम औषधी होते, हे नंतर प्रगट होय, स्पष्ट होते. तैशी वरी पाहता उदासी आत तरी अतिसुरसे, ते वाक्य ऋषिकेशी बोलो आदरिणी. तैशी वरी पाहता उदासी, भगवंत त्याप्रमाणे वरवर पाहू गेलो असता उदासी म्हणजे कठोर वाक्य, पुरुषाक्षर आत वरी उदासी, आत तरी अतिसुरसे, पण ती वाक्य आतमध्ये अतिसुरस, अतिशय गोड मधुर हितकारक, आणि ते वाक्य ऋषिकेश, अशी जी मधुर वाक्य ऋषिकेश म्हणजे भगवंताने बोलो आदरिली, बोलण्याकरता प्रारंभ केला. भगवंत बोलायला लागले. श्री भगवान वाच अशोचानशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. अर्जुन शोक करत होता भगवंतापुढे शोक करत असताना भगवंताने विचारलं, भगवंताने मी करू काय? भगवंता माझा शोक उचित आहे की अउचित आहे? भगवंत म्हटले, अर्जुना आता तू कसा वागत आहे हे सांगण्यापेक्षा मोठी माणसं कशी वागत असतात हे तुला सांगतो, म्हणजे तुझी योग्यता तुझ्या लक्षात येईल. अशोचान अनुशोच त्वं प्रज्ञावादान च भाषसे गतासून अगतासून च न अनुशोचन्ति पंडिता. हा भगवंत सांगतात त्वं अनुशोचन, त्वं अश्वच्चान अन्वशोच हो. बघू अर्जुना, तू अश्वच्चान म्हणजे जे शोक करण्याच्या पात्रतेच नाहीत, आणि त्यांच्याविषयी तू मात्र अन्वशोच हो, शोक करत आहे. आणि प्रज्ञावादान भाषसे, आणि मोठ्या माणसाच्या गोष्टी अगदी म्हणजे घनगर्जना करून बोलत आहे. प्रज्ञावादान भाषसे, परंतु मोठी माणसं कशी असतात? पंडिता गतासून
पंडित हा म्हणजे मोठी मंडळी, सुज्ञ मंडळी किंवा आत्मविषयका पंडानाम आत्मविषयका बुद्धी यस्य सरस पंडित ते पंडित हा, म्हणजे ज्याची बुद्धी आत्म्याला विषय करणारी आहे असे जे पंडित ते गतासून म्हणजे ज्यांचे देह गेलेले आहेत, आपले ज्यांचे प्राण गेलेले आहेत, असून म्हणजे प्राण, आणि अगत असून ज्यांचे प्राण गेले नाहीत त्याविषयी पंडित हा न अनुशोचंती, पंडित मात्र त्याविषयी शोक करत नाहीत. मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जे तुवा येथ आदरिले माझारीची. मग अर्जुना ते म्हणितले, अर्जुनाला मग म्हटले आम्ही आजी हे नवल देखिले, आम्ही हे नवल आजी देखिले. अर्जुना हे आज तर आम्ही वेगळेच आश्चर्य पाहिलं. जे तुवा येथ आदरिले माझारीची, जे तुवा येथ माझारीची आदरिले हे मध्यच आरंभलेलं आहे. तू जाणता तरी म्हणूनशी तरी मी नव्हे ते न सांडीशी, आणि शिकवू म्हणो तरी बोलशी बोलसालमती. अर्जुना तू स्वतःला जाणता म्हणजे सुज्ञ तर प्राज्ञ तर म्हणवत आहे, तरी नेणीवे ते न सांडीशी, परंतु मूढतेला मात्र तू सोडत नाही. नेणीव म्हणजे मूढता आणि अज्ञान, आणि शिकवू म्हणो तरी बोलशी बोलसालमती. आणि तुला जर शिकवू म्हणू, जर तुला शिकवावं असं जर म्हणायला लागलो आम्ही, आमच्या मनात आलं की याला शिकवावं, तर तू हा मलाच शिकवायला लागला. गुरुराज जयराम महाराज सांगायचे जयरामचा विद्यार्थी जयराम मला शिकवायला लागला का? तसं आम्ही तुला शिकवायला पाहिजे पण तू आम्हालाच शिकवायला लागला. आणि शिकवू म्हणो तरी बहुसाल नीती बोलशी, बहुसाल म्हणजे नाना प्रकारची नीती म्हणजे धर्माच्या गोष्टी तू आम्हाला सांगत आहे. झालं कसं जात्यन्या लागे तसे, मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे. अर्जुना जात्यन्य म्हणजे जन्मांध आहे आणि त्याला पिसे लागे, त्याला वेळ लागला असता मग ते जैसे सैरा धावे, मग ते जात्यन्य मनुष्य कसा अगोदर तर आंधळा जन्मांध आणि त्याला वेळ लागावं, वेळ लागल्यावर ते जसं सैरा धावे म्हणजे हवे तिकडे यथेच्छ रीतीने धावतं, तैसे तुझे शहाणपण दिसत असे. अर्जुना त्याप्रमाणे मात्र आता तुझे शहाणपण दिसत आहे. तू आपण ते तरी नेनेसी, तर या कौरवाते शोचू पाहसी, हा विस्मय आम्हाशी पुढती. तू आपण ते तरी नेनेसी, तू मात्र स्वतःला आपलं काय तत्व हे जाणत नाहीस, तरी या कौरवाते शोचू पाहसी, पण या कौरवाविषयी मात्र शोक करू पाहत आहेस. हा बहुविस्मय आम्हासी पुढती, हा बहुविस्मय पुढती आम्हासी, हा मात्र बहुविस्मय म्हणजे फारच आश्चर्य, पुढती म्हणजे वारंवार मला वाटत आहे, आम्हाशी म्हणजे मला वाटत आहे. तरी सांग पा मग अर्जुना, मग सांग बरं अर्जुना तुझ्यापासून स्थिती या त्रिभुवनात, हे अनादि विश्वरचना ते लटिके काय? अरे तू म्हणत आहे मी यांना मारले हे मरतील, हो नाहीतर ते तसेच राहतील. अरे अर्जुना तरी सांगता मज अर्जुना, मग तरी अर्जुना मज सांगता मला सांग बरं की हे अनादि विश्वरचना आणि ते तुझपासून स्थिती या त्रिभुवना, या त्रिभुवना तुझपासून स्थिती, या संपूर्ण त्रिभुवनाची तुझ्यापासून स्थिती म्हणजे अस्तित्वाचा व्यवहार तुझ्यामुळे घडतो का? तू या त्रिभुवनाचा आधार आहे का? तू या त्रिभुवनाचं पालन करत आहे का? आणि तू जर म्हणत असशील मी पालन करत आहे तर मागे बघ हे अनादि विश्वरचना ते लटकी काय? अरे ही विश्वरचना, हा विश्व म्हणजे संसार आहे ना, हा तू मारल्यावर हे मरतील असं काही नाही, हे मरणारच आहे, तरच जीवनात जन्माला येणार आहेत हे अशा वेळी आपल्याला पुढं हे अनादि संसार हा प्रवाह रूपाने अनादि आहे, विश्वरचना ही प्रवाह रूपाने अनादि आहे असं शास्त्र सांगत आहे. ते काय लटके काही, ते काय खोटं आहे का? एक समर्थ एक अथी तयापासून भूते होती, तरी हे वायाची काय बोलती जगा माझी, तू यांना मारणार आहे नाहीतर हे तुझ्यामुळे जगतील असं नाही. अर्जुना बहुतेक तू आळंदीला गेला नुसताच तपा शिकला. अरे तर श्रुती काय सांगत आहे? हो येतो वायुमानी भूतानी जायंती हे न जातानी जीवंती यत प्रयंती अभिसंविशंती तद विजिज्ञासस्व तद ब्रह्मेती. अरे अर्जुना पद एक समर्थ एकाती कोणी येथ एक समर्थ आती कोणीतरी समर्थ आहे, सर्व शक्ती संपन्न आहे आणि त्यापासूनही भूते होते, त्या समर्थ परमात्म्यापासूनच सर्व भूते प्राणी मात्र जन्माला येतात, पंचमहाभूते जन्माला येतात. तरी हे वायाची काय बोलती जगा माझी, तरी हे अर्जुना वायाची काय बोलत, तरी हे अर्जुना जगा माझी काय वायाची बोलती. अर्जुना जगामध्ये जी शास्त्र वाटायला आलेली आहेत किंवा जे साधू संत आहेत ते काय व्यर्थ बोलतात का की कोणीतरी समर्थ करणार आहे? हो का सांप्रतायशे झाले जे हे जन्म मृत्यू तू आश्रयले आणि नाशू पावे नाशिले तुझे नाही काही, हो का? अथवा सांप्रतायशे झाले आत्ता सध्य काही तर असे झाले आहे तुझ्या ठिकाणी
जे हे जन्म मृत्यू तुला सृजले. तुला असं वाटत आहे की मी मारलं तरच हे मरतील आणि मी नाही मारत हे असेच राहतील, म्हणजे यांची जन्म मृत्यूची अधीनता तुझ्या ठिकाणी आहे का? नाही. आणि नाशुपावे नाशेल तुझे नि काय? तुला वाटत आहे जन्म मृत्यू मी निर्माण केलेत आणि तुझे नि काही नाशिले नाशुपावे, आणि तू जर यांचा नाश केला तरच हे नष्ट होतील असं आहे का काही? तू हे म्हणत आहे ना, हे कशामुळे म्हणत आहे? तू भ्रमलेपणे अहंकृती याशी घातू न धरशी चित्ती तरी सांगे काही हे होती चिरंतन. अर्जुना, तू भ्रमलेपणे म्हणजे भ्रमाने, अहंकृती म्हणजे अहंकर्तृत्व भाव अंतःकरणामध्ये, चित्ती म्हणजे अंतःकरणामध्ये धरून, याशी घातू न धरशी चित्ती यांचा घात न करण्याचं जर मनात धरले तरी सांगे काही हे होती चिरंतन. तू जर यांना मारलं नाही तर हे काही चिरंतन होती. सांगे अर्जुना, तू जर मारलं नाही तर हे काय चिरंजीवच होतील का? की तू एक वधिता आणि सकळ लोक हा मारता मरता. आयशी भ्रांती झने चित्ता येव देशी, आयशी भ्रांती झने चित्ता येव देशी, की तू एक वधिता, तू यांना मारणार आहे आणि सकळ लोक हा मरता, हे सगळे लोक मरणारे आहेत. आयशी भ्रांती झने चित्ता येऊ देशी. अर्जुना, आशी चित्तामध्ये भ्रांती येऊ देशील पण येऊ देऊ नको. अनादिसिद्ध हे आगवे होत जात स्वभावे तरी तू का शोचावे सांगे मज. अरे अर्जुना, हे आगवे अनादिसिद्ध होत जात स्वभावे, हे होत जात स्वभाव हे सगळं अनादिसिद्ध आहे. उत्पत्ती प्रलय हे पूर्वीपासूनच चालत आलेलं आहे, तरी तू का शोचावे सांगे मग. मग अर्जुना, जर उत्पत्ती प्रलय जर हे अनादिसिद्ध आहेत, मग तू काय यांच्या मरण्याविषयी आणि न मरण्याविषयी शोक करत आहे मला सांग बरं. तरी मूर्खपणे नेनसी न चिंतावे ते चिंतीशी, आणि तुची नीती सांगशी आम्हाप्रती तरी मूर्खपणे नेनसी. पण तू अज्ञानामुळे तू जाणत नाहीस, न चिंतावे ती चिंतीशी. जे चिंतन करायचे नाही, जे चिंतू नये त्याचा तू मात्र चिंतन करत आहे, आणि तुची नीती सांगायची आम्हाप्रती. बरं, आम्ही सांगायला गेलो तर आम्हाप्रती तुची नीती सांगायची, तूच आम्हाला शिकवू पाहत आहे. परंतु मोठी माणसं कशी असतात देखे पहा, मोठी माणसं कशी असतात. विवेकी जे होती ते दोही तेही न शुचिती, जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. जे विवेकी होती, जे सुज्ञ मंडळी आहेत ते होय जाय हे भ्रांती या दोही ते न शोचिती, हे उत्पन्न होणार आहे आणि जाणार आहे हे भ्रांतीवशी आहे. म्हणून या दोही तेही म्हणजे जन्म मृत्यू याचा शोक ते करत नाहीत. स्थिती कशी आहे? नत्वेवाहम जातुनासम नत्वम नेने जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. अर्जुनाला भगवंत सांगत आहे की न तू एव अहम जातु न आसम न त्वम न इमे जनाधिपाः न च एवं न भविष्यामः सर्वे वयमतः परम. अर्जुना, तू मी आम्ही सर्व हे राज्य सर्व हे पूर्वी नव्हते असं नाही, तर होते. आता पुढे राहणार नाहीत असं नाही, पुढेही राहतील. असे हे सगळं परंपरा अशी चालू आहे. म्हणून तू याच्याविषयी शोक करणं उपपन्न नाही. अर्जुना, सांगेन ऐक येथ आम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती असे आधी करून. अर्जुना, मी सांगत आहे ते ऐक. हेथ आम्ही तुम्ही देख, मी आणि तू हे सर्व, आणि हे भूपती अशेक भूपती हे सर्व पृथ्वीपती राजे आदिकरणी नित्यता ऐशेची असोनी, हे नित्य असेच आहेत. अन्ना तरी निश्चित क्षया जाऊनी, कधीतरी हे निश्चित क्षयाला जाणार आहेत. हे मरणारेही आहेत आणि आताही जे सदैवही राहतील. ही दोन्ही खरी भ्रांतीच आहे. ही भ्रांती वेगळी करून दोन्ही नाही. तू जर ही भ्रांती दूर केली तर जन्म मृत्यू हे दोन्हीही वास्तविक पाहता स्वरूपाच्या ठिकाणी सिद्ध होत नाहीत. हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे. म्हणजे उत्पत्ती स्थिती दिसते कसे? अर्जुन भगवंत सांगत आहे. उपजे म्हणजे उत्पत्ती आणि नाशे म्हणजे नाश, ते मायावशे दिसे, मायेच्या योगामुळे दिसत आहे. एरवी तत्वता वस्तू जी असे ती अविनाशाची, पण खरं पाहू गेला असता जी वस्तू मात्र जी आहे ती अविनाशच आहे. जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार झाले तरी कवन के जन्मले म्हणोय तेथ. अर्जुना, कवन म्हणजे वाऱ्याने, तोय हलविले. बघा आता, म्हणजे उत्पत्ती आणि नाश या दोन्ही करता दृष्टांत एकच दिलेला आहे. पहा, जैसे पवने तोय हलविले, वाऱ्याने पाणी हलवलं आणि तरंगाकार झाले. मग ते तरंगाकार झालं, मग लाट उत्पन्न झाली. मग तरी कवन के जन्मले म्हणून येते. मग कोण? कवन म्हणजे कोण आणि के म्हणजे कोठे जन्मले सांग बरं. म्हणजे समुद्रावर जर लाट आली तर तिथं लाट उत्पन्न झाली का समुद्र उत्पन्न झाला हे तू सांग. आणि तेच वायूचे स्फुरण ठेवणे आणि तेच वायूचं येणं जाणं जर थांबलं म्हणजे वायू शांत झाला आणि उदक
सहज सपाटले. ते जे उदक आहे सहज म्हणजे आपोआप, सपाटले म्हणजे स्थिर झालं. तरी आता काय निमाले विचारिता, मग ते तरंग मरून गेले का, त्यांचा नाश झाला का, म्हणजे तरंग उत्पन्न झाले आणि नाश झाले असं तुला वाटत आहे का? मग हे वाटत कशामुळे आहे, तर ते वाऱ्यामुळे वाटत आहे. भगवंत सांगतात देहिनोस्मी यथा देहे कौमारम यौवनम जरा देहान धीरस्तत्र न मुह्यते. अर्जुन भगवंत अर्जुनाला सांगतात यथा अस्मिन देहे देहिनः कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरः तत्र न मुह्यते. अर्जुनाला भगवंत सांगत आहेत अर्जुना यथा म्हणजे ज्याप्रमाणे अस्मिन देहे या शरीरामध्ये देहिनः देहवान आत्म्याला कौमारम म्हणजे बाल्यावस्था, यौवनम म्हणजे तारुण्यावस्था, मध्यावस्था, जरा म्हणजे जीर्णावस्था ही जी प्राप्त होतात आणि तथा त्याचप्रमाणे देहांतर प्राप्ती ही दुसऱ्या देहाची प्राप्ती जी होते तत्र त्याविषयी मोठी माणसं मात्र शोक करत नाहीत. ऐके शरीर तरी एक तरी वैसा भेद अनेक. हे प्रत्यक्षची देख प्रमाण तो अर्जुना दृष्टांत देतो तुला. ऐके शरीर तर एकच आहे तरी परंतु वयसा भेदे वयपरत्वाने अनेक भेद त्या शरीराला अनेक दशा येतात. हे प्रत्यक्षची देख प्रमाण तो शरीर एकच असतं परंतु वयपरत्व त्याला अनेक दशा येतात. कोणती कोणती येतात तो प्रत्यक्ष प्रमाणानेच पहा की येत कौमारत्व दिशे, त्याला ते कुमारत्व प्रथमावस्था म्हणजे प्राथमिकता, तो त्याला कौमारावस्था असते. कालांतराने तारुण्य, मग तारुण्य ते भ्रंश, मग तारुण्य प्राप्त झाला असतात ती कौमारत्व अवस्थेचा भ्रंश म्हणजे नाश होतो आणि त्याला तारुण्य प्राप्त होतं. तरी देहाची न नाशे एक असावे, तरी एक असावे देहाची न नाशे, परंतु अवस्थेंचे येणं ज्ञान आहे, देह मात्र तो आहे तो तसाच आहे. तैसे चैतन्याच्या ठाई या दृष्टांताप्रमाणे चैतन्याच्या ठिकाणा आपल्या अधिष्ठानावर ये शरीरांतरे होती जाती. हे शरीर येतात, जन्माला येतात आणि विलीन पावतात. आयशे जाणे तया नाही व्यामोह हा दुःख. अर्जुना जो असं जाणतो की हे सर्व शरीर चैतन्याच्या ठिकाणी येतात जातात पण चैतन्याला काहीही विकार होत नाही, मग त्याला शरीराच्या योगाने व्यामोह हा दुःख होतील का? होणार नाहीत. भगवंत सांगतात मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण दुःख. पहा अन्वय पहा. कौंतेय तू मात्रा स्पर्शाः शीत उष्ण सुख दुःखदाः आगम अपायनः आणि त्याह अतः भारत तान तितिक्षस्व. अर्जुनाला भगवंत सांगतात कौंतेय हे कुंतीपुत्र अर्जुना तू म्हणजे परंतु मात्रा स्पर्शाः, मात्रा शब्दाचा अर्थ इंद्रिय आणि स्पर्श शब्दाचा अर्थ विषयांशी संयोग. त्या इंद्रियांचा ज्यावेळेस विषयांशी संयोग होतो त्यावेळेस होतं काय, शीत उष्ण अशा सुख आणि दुःखदायक आपल्याला जीवाला अनुभव येतात. पण ते सर्व अनुभव कसे आहेत, आगमापायनः ते सर्व उत्पत्ती आणि विनाश आणि युक्त आहेत, अनित्य आहेत. आणि त्या हा अतः भारत तांतितिक्षस्व त्या शीतोष्णादी आपल्याला दुःखाचे जे घाव देणारे मात्रा स्पर्श आहेत त्यांच्याविषयी मात्र तो तितिक्षा धारण कर. येथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण अतिही आकडी जे अंतःकरण म्हणून भ्रमे. काय गोड आहे. येथ नेणावया हेची कारण अर्जुना येथ न जाणण्याकरता इंद्रिया अधीनपण हेचे कारण. इंद्रियाच्या अधीन झालं मग माणसाच्या हे लक्षात येत नाही आणि तीही आकळीचे अंतकरण म्हणूनही भ्रमे. मग ज्यावेळेस त्या इंद्रियांच्या अधीन जीव झाला तर मग त्या इंद्रियांच्या द्वारे अंतकरणावर ताबा येतो आणि अंतकरणावर काय एकदा इंद्रियाचा ताबा झाला मग मनुष्य मात्र भ्रमित होतो. म्हणून भ्रमे इंद्रिय विषय सेविती ते तर हर्ष शोक उपजती तरी अंतर आपलविती संगेयने. इंद्रिय विषय सेविती ज्यावेळेस इंद्रिय विषय सेवतात ते तर हर्ष शोक उपजती. जर योग्य विषय असेल तर आनंद होतो, अयोग्य विषय जर असेल तर शोक उत्पन्न होतात. आणि मग होतं काय, ते अंतर आपलविती संगे येणे. मग मात्र ती इंद्रिय विषयाच्या संगतीने आपल्या अंतःकरणाला आपलवितात म्हणजे ग्रस्त करतात, दुःखास पात्र करतात. जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही तेच दुःख आणि काही सुखही दिसे. अर्जुना अरे जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही. हे विषय कुठं स्थिर आहेत, जया विषयांच्या ठाई म्हणजे हे विषयाच्या ठिकाणी एकनिष्ठता म्हणजे एक स्थिती काही नाही, काहीच एक स्थिरता नाही. ते सर्व सतत चंचल चलायमान पदार्थ आहेत. ते तर सुख आणि काही दुःख आपलं ते तर दुःख आणि काही सुखही दिसे. अर्जुना मग ते चलायमान विषय असल्यामुळे ते सुखही देतील तर कधी कधी दुःखही देतील.
देखे उदाहरण देतात, सर्व पंचविषयाचे उदाहरण देते. देखे हे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती. तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे. देखे अर्जुना पहा, निंदा आणि स्तुती हे शब्दाची व्याप्ती. शब्दाची ही दोन व्याप्ती आहेत, निंदा आणि स्तुत्यात्मक. मग तेथ द्वेष आणि अद्वेष उपजती श्रवणद्वारे. ज्यावेळेस इंद्रिय त्या शब्दाकडे जातात, निंदा ऐकली तर द्वेष उत्पन्न होतो आणि स्तुती ऐकली तर लोभ उत्पन्न होतो. हे मात्र आता इंद्रिय आणि विषयांच्या संपर्कामुळे घडत राहिलेलं आहे. बघा, आता शब्द विषयाचं उदाहरण दिलं. आता स्पर्श विषयाचं मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपूचे आणि संगे कारण संतोष खेदा. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण. स्पर्शाचे मृदू आणि कठीण हे दोन्ही गुण शब्दाचा अर्थ भेद आहे. स्पर्शाचे दोन प्रकार आहेत, मृदू स्पर्श आणि कठीण स्पर्श. जे वपूचे आणि संगे कारण सुख दुःख, आणि ते दोन्ही स्पर्श वपूचे आणि संगे ज्यावेळेस त्या इंद्रियांचा त्या आपल्या आपल्या गुणांपर्यंत विषयापर्यंत जाणं घडतं, त्यावेळेस मृदू विषय जर आला तर संतोष वाटतो, जर कठीण विषय जर आला तर मात्र खेद होतो. याला मुख्य कारण इंद्रिय आणि विषयाचा संयोग आहे, किंवा इंद्रिय आणि त्या विषयांच्या गुणांचा संयोग आहे. व्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, ते उपजवी सुखदुःख नेत्राद्वारे. व्यासूर म्हणजे भयानक, सुरेख म्हणजे सुंदर. हे रूपाचे, हे रूप विषयाचे स्वरूप देख, ही दोन स्वरूपे रूप विषयाचे आहेत, आणि ते उपजवी सुखदुःख नेत्राद्वारे. ते विषय नेत्राद्वारे सुखदुःख उत्पन्न करतात. व्यासूर विषय असेल, व्यासूर रूप असेल तर आपलं दुःख उत्पन्न करतं, आणि सुरेख रूप जर पाहायला वाटलं तर वाहवा वाटते. सुगंध आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, जो घ्राणसंगे विषादू तो शोधता. बघा, सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा भेदू. गंधाचेच हे दोन प्रकार आहेत, सुगंध आणि दुर्गंध. जो घ्राणसंगे, जो हे विषय घ्राणसंगे ज्यावेळेस इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग होतो त्यावेळेस तो विषाद देतो आणि तोष देतो. जर दुर्गंध असेल तर तो विषाद म्हणजे खेद देतो, आणि जर सुगंध असेल तर तो आनंद देतो, तोष देतो म्हणजे आनंद देतो. तैसाची विविध रसू. तैसाच म्हणजे दोन प्रकारचा, वर जे सगळ्या विषयांचे दोन दोन प्रकार केले त्याचप्रमाणे द्विविध रसू, रस सुद्धा दोन प्रकारचा आहे. उपजवी प्रीती त्रासू, तो दोन प्रकारचा रस. चांगला रस जर भेटला तर प्रीती म्हणजे आवडणारा वाटतो, आणि जर विरुद्ध रस भेटला, आमटी फारच तिखट झाली तर त्रास वाटतो. म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू. म्हणून अर्जुना हा विषय संगू अपभ्रंशू, हा विषयांची संगती जीवाला अपभ्रंश म्हणजे स्वरूपापासून पतन करणारी आहे, जीवाला अधोयोनीला घेऊन जाणारी आहे. देखे इंद्रियाधीन होईजे तै शीतोष्णाते पाविजे, आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे. देखील इंद्रिया अधीन होईजे, ज्यावेळेस जीव इंद्रियाच्या अधीन होतो, इंद्रियांना विकलांगता, इंद्रियामुळे त्याच्या सगळ्या बुद्धीला विकलांगता येते, तो इंद्रिय म्हणून तेच करतो, ते शीतोष्णाते पाहिजे. मात्र त्यांना त्यावेळेस शीत उष्णात्मक जी पाहिजे म्हणजे अनुभव येतात, आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे. आणि आपण पे सुखदुःखी आकळीजे. आपण पे म्हणजे स्वतः सुखदुःखाने आकळविला जातो, जाकळविला जातो. या विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा. या इंद्रियांचा स्वभाव कसा आहे सांगतात की विषया वाचून आणि सर्वथा रम्य नाही. इंद्रियांना विषया वाचून दुसरं कुठंच गोड लागणार काही नाही, ऐसा स्वभाव. का बरं असं वाटतं? इंद्रियांचा ऐसा स्वभावाची पाहिजे. ही इंद्रिय मुळातच बहिर्मुख आहेत. तराईचं खाडी व्यतृणक स्वयंभू. हे विषय तरी कैसे? रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नेचा आभासे भद्र जाती. हे विषय किती चंचल आहेत. हे विषय आगमा पाहिना हा. हो, हे विषय तरी कैसे कैसे आहेत? जैसे रोहिणीचे जळ, जसे मृगजळ आहे तसे आहेत. का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. एखाद्या मनुष्याला स्वप्न पडावं आणि स्वप्नामध्ये त्याला हत्ती गजांत लक्ष्मी दिसावी, मग ते काय कारण काही उपयोगाला येते का? आभास आहे, आभासात्मक आहे, मिथ्या आहे, फोलकट आहे. देखे अनित्यतया परी म्हणून तू अहेरी. हा सर्वथा संगू न धरी धनुर्धरा. अर्जुना देखे धनुर्धरा ऐक, तयापरी अनित्य म्हणून तू अहेरी. त्यावरच्या त्या 2-3 दृष्टांताप्रमाणे बदल जाती आणि रोहिणीच्या जळाच्या या दोन्ही दृष्टांताप्रमाणे तू त्याचा त्याग कर, अहेरी त्याग कर. हा सर्वथा संगू न धरी धनुर्धरा. अर्जुना इंद्रिय आणि विषयांची जी मध्ये लंपटता निर्माण झालेली, ही लंपटता अंतःकरणामध्ये धरू नको. यम ही नव्यथयंते ते पुरुषम पुरुष शब्द. अन्वय पहा. पुरुष ऋषभ ही समसुख दुःख सुखम यम धीरम पुरुषम एते न व्यथयंती अमृतत्वाय कल्पते. पहा, गोड आहे.
पुरुषर्षभ हे अर्जुना ही सम दुःख सुखम यम धीरम पुरुषम, ही मात्र सुखदुःखे जी आहेत ही दोन्ही धीर पुरुषाला कशी आहेत, समानच आहेत. आणि येते म्हणजे हे शीतोष्णाधिक न व्यथयंती, त्याला मात्र व्यथा करूच शकत नाहीत. आणि तो असा जो मनुष्य आहे ज्याला हे सुख हे व्यथा करत नाहीत शीतोष्णाधिक, तर त्याची स्थिती कशी होते, तो मात्र अमृतत्वाय मोक्षाला समर्थ होतो. ज्ञानोबराय सांगतात, हे विषय जया ते ना कळती तया सुखदुःखे दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही त्या फार गोडोळी आहे. हे विषय जया ते ना कळती, हे विषय ज्याला आकर्षित करीत नाहीत, आपलवीत नाहीत, तया सुखदुःखे दोन्ही न पवती, त्याला मात्र सुखदुःखाचे घाव त्याला लागत नाहीत. आणि गर्भवासू संगती नाही तया, त्याला मात्र गर्भवासात मुक्काम करण्याची वेळ येत नाही. तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची, जो या इंद्रियार्था नागवेची पार्था तो नित्यरूप, तो सर्वथा नित्यरूप ओळखावा. हे अर्जुना, जो या इंद्रिय आणि विषयांच्या तावडीत सापडत नाही, नागवेची तावडीत सापडत नाही, पार्था तो कसा आहे, तो सर्वथा नित्यरूप ओळखावा, तो मात्र अविनाशीच असं म्हणायला हवा आहे, असं आहे. पुढे भगवंत सांगतात, ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः, उभयोरपि दृष्टवन्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः. अन्वय पहा, असतः भावः न विद्यते, सतः अभावः न विद्यते, अनयोः उभयोः अपि अन्तः तत्वदर्शिभिः दृष्टः. असतः भावः न विद्यते, असत जी वस्तू आहे तिची विद्यमानता नसते. असत कोण आहेत, शीतोष्णाधिक, यांची विद्यमानता नसते. आणि सतः भाव, विद्यमान जो आत्मा आहे, सतः म्हणजे जो आत्मा आहे त्याचा अभाव, त्याचा मात्र अभाव कधी होत नाही. अनयो उभयो अपि, या दोघांचाही, सत आणि असत या दोघांचाही अंत म्हणजे निर्णय तत्वदर्शी दृष्ट, तत्ववेत्यांकडून जाणला गेलेला आहे. गोडवय आहेत. आता अर्जुना अनेक काही एक सांगेन मी ऐक, जे विचारे पर लोक ओळखती. अर्जुना, आता अर्जुना अनेक काही एक मी सांगेन ऐक. अर्जुना, मी काही तुला एक सांगत आहे ते तो ऐक. जे मी जे सांगत आहे ना, जे पर लोक विचारे ओळखती, पर म्हणजे ती वस्तू स्वरूप, पर तत्व, लोक म्हणजे ज्ञानी, तिला विचारे ओळखती, विचाराने मात्र त्याला ओळखतात. कशी ओळखतात, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत, या उपाधी म्हणजे या शरीररूपी उपाधीमध्ये किंवा व्यष्टी, किंवा या उपाधीमध्ये म्हणजे समष्टी, या उपाधीमध्ये सर्वगत चैतन्य गुप्त असे, सर्वव्याप्त चैतन्य म्हणजे निगूढ रीतीने ते तिथे आहे. आणि ते निगूढ चैतन्य जे आहे ते मात्र तत्वज्ञ संत स्वीकारिती, ते उपाधीचा त्याग करून, उपाधीचा बाध करून फक्त चैतन्य अधिष्ठानतेचाच स्वीकार करतात. म्हणजे उपाधीचा त्याग करायचा आणि चैतन्याचं ग्रहण करायचं, दोन्ही एकत्रच आहेत. पण दोन्हीतून एक एक बाजूला करायचं, एकच कसं घ्यायचं, ज्ञानोबराय 2-3 दृष्टांत देतात. सलिली पय जैसे एक होनी मिळले असे, परी निवडून राजहंसे वेगळे की जे. जैसे सलिली पय, जैसे म्हणजे ज्या प्रकारे, सलील म्हणजे पाणी आणि पय म्हणजे दूध, एक होनी मिळले असे, ते दोन्ही एकत्र केले. एखादी माता माऊली तिची म्हैस दूध देत असावी, म्हणजे 2 लिटर दूध देत असावी, 2 बादल्या त्याच्यात पाणी ओतत असावी. मग अशी दोन्ही एकत्र झाली. म्हणजे आता करा वेगळं, कसं करता येईल, करता येईल. म्हणजे कोण, परी निवडून राजहंसे वेगळे की जे. पण राजहंस जर असेल तर तो मात्र दोन्हीची वेगळी कथा करू शकतो. तसं इथं उपाधी आणि चैतन्य, उपाधी रूपी पाणी आणि चैतन्य रूपी दूध हे एकत्र झालेलं आहे. म्हणजे वेगळं कोण करतं, तर अनात्म आणि अनात्मवर्ग मीर सांडणे आत्मरसाचे क्षीर करताती सविचार. राजहंस जे ज्ञानोबराय दुसरा दृष्टांत देतात, उपाधी आणि चैतन्य हे एकत्र कसं झालं, कोण बाजूला करतं, की अग्निमुखे किडाळ, अग्निमुखे किडाळ तोडून या, चोखा निवडी ती केवळ बुद्धिवंत की. अथवा दुसरा दृष्टांत देतो, अग्निमुखे किडाळ तोडून या. किडाळ म्हणजे हिणकस, अग्निमुखे म्हणजे अग्नीमध्ये सोनं जे असतं त्याच्यात हिणकस जातो असतात, ते अग्नीत टाकलं असता. मग अग्नी काय करतो, अग्नीच्या मुखे म्हणजे अग्नीच्या द्वारे तापवून किडाळ तोडून या, हिणकसाला जाळून, जे हिण आहे त्याला जाळून. बुद्धिमंत केवळ चोखाळ निवडती. बुद्धिमंत म्हणजे जो चतुर सोनार, तो सोनार मात्र चोखाळ घेतो, म्हणजे फक्त शुद्ध विशुद्ध जे सोन आहे त्याचं ग्रहण करतो. तसं इथं हिणकस
पदार्थ आणि भगवंत रूपी सोनं आणि हिणकस रूपी उपाधी एकत्र झालेली आहे. याचं विवेक करणारे मात्र कोण आहेत की ज्ञानोबरांची अशी एक ओळी आहे की भक्त हे साधू संतच करतात अशी एक ओळी आहे. आता ती वेळी आठवायची नाही. ना तरी जाणीवेच्या आयनी करिता दधिकडसनी मग नवनीत निर्वाणी निहे जैसे. ना तरी जाणीवेच्या म्हणजे ज्ञानाच्या, अयनी म्हणजे बुद्धीने, दधी कडसणी करिता, दधी म्हणजे दधी मंथन, कडसणी म्हणजे मंथन, घुसळण करीत असतात, दह्याचं मंथन करत असता. मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे, मग निर्वाणी नवनीत दिसे. दह्यात दोन अंश असतात, एक सार अंश आणि एक असार अंश. ते दधी मंथन केलं का घुसळून बाजूला करता येतं. मंथोनी नवनीता पैसे घे अनंता. ज्ञानोबराय शेवटचा दृष्टांत देतात की भूस बीज एकवट उपनितार आहे घनवट, तेथ उडे ते फलकट जाणू आले. भूस म्हणजे कोंडा आणि बीज म्हणजे दाणे, हे एकवट, हे दोन्ही युक्त एकत्र असतात आणि मग उपनिता घनवट आहे ते जरा कुठले आणि जरा वर अशा माचेवर मिळून उफमले. तर उपनिता घनवट म्हणजे जे दाणे आहेत बीज ते राहे आणि ते तर उडे ते फलकट जाणू आले. तिथं जे ओढून जातं भूस ते फलकट असं जाणून येतं. तसं इथं भूस म्हणजे उपाधी आणि बीज म्हणजे चैतन्य हे एकत्र झालेले आहेत. त्यातील फलकट तो संसार आणि येत सारा भगवंत हे तत्वज्ञ संत स्वीकारतात. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती तैसे विचारिता निरसने. वरच्या या एक दृष्टांत आहे म्हणजे राजहंसाचा, दुसरा आहे सोनाराचा, तिसरा आहे दधी मंथन करणाऱ्या माता माऊलीचा, चौथा आहे शेतकऱ्याचा. या चारही दृष्टांताप्रमाणे विचारिता निरसने ते प्रपंच सहजे सांगणारे विचार करत असता. सत्पदार्थाचं ग्रहण करून असत पदार्थाचा निरसने म्हणजे त्याचा बाध केला आणि ते प्रपंच सहजे सांडवणे. मग ते तत्ववेत्ते प्रपंचाच्या विषयी मात्र सहज त्याग करीते झाले. आणि मग झालं कसं, त्या उपाधीतून त्यांना भेटलं काय, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. मग ज्ञानी अशी तत्वता तत्व उरले. खरोखर जे अवशिष्ट ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम एव अवशिष्यते. हे तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. म्हणून गोलेबा म्हणायचे हा श्लोक सांगितलं सगळ्या पुरणपोळ्याचा स्वयंपाक आहे म्हणजे ओम पूर्णमदः पूर्णावरणाचा स्वयंपाक आहे. या श्लोकावर बनचे वाक्य. म्हणून आणि त्याचा ठाई तया अस्तित्व बुद्धी नाही निष्कर्ष दोन्ही देखील असे. म्हणून अनित्य ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या ठिकाणी उपाधीच्या ठिकाणी तया म्हणजे त्या ज्ञानी पुरुषांना अस्तित्व बुद्धी म्हणजे सत्यत्व बुद्धी नसते. आणि निष्कर्ष दोन्ही देखील असे. त्या दोन्ही म्हणजे त्या दोन्ही मधला म्हणजे उपाधी आणि चैतन्य या दोन्ही मधला निष्कर्ष म्हणजे अंत त्या साधू संतांनी पाहिलेला असतो. तो त्या उपाधी आणि चैतन्यामधला जो निर्णय आहे तो सद्गुरूंच्या कृपेने तुम्हा आम्हाला कळावा.